याजसाठी केला होता अट्टाहास, सैवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. कवतुक वाटे झाले या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवसचारी खेळी मेळी. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं, जगननिहितपाणिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची. अंतराने कथेता विस्तार, विस्तार कथेता विस्तार, कथेता विस्तार. सद्गुरुदास तुका, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कलाकुसरे काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दने तुमचा दास, त्याची आस पुरवावी. आता अभिनव वाग्विलासिनी, जी चातुर्यार्थ कला कामिनी. ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. आपुलिया स्नेहाची वागेश्वरी, जरी मुकयाते अंगीकारी. तरी तो वाचस्पती से करे प्रबंध होडा. आता कृपा भांडवल सोडी, भरे माझी मतीचे पोतडे. करे ज्ञानपद्य जोडे थोरावे माते. विठाला विठाला हरी विठाला, याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा देश गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. कैवल्य सम्राट चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबा यांच्या कृपाशीर्वादाने प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री क्षेत्र दुगाव या गावामध्ये परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय हरिभक्तपरायण वैकुंठवासी कारभारी महाराज सोनवणे यांच्या प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्तानं या सोनवणे परिवाराने एकत्रित येऊन त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता हा देखणा केलेला एकदिवसीय कार्यक्रम कीर्तन महोत्सवाचं आयोजन. आणि या कीर्तन महोत्सवाला वारकरी संप्रदायातील दिग्गज महाराज मंडळींची या ठिकाणी उपस्थिती आहे. विविध क्षेत्रातील सन्माननीय महनीय व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. परंतु वारकरी संप्रदायामधील ज्येष्ठ कीर्तनकार, ज्येष्ठ प्रवचनकार, वारकरी साहित्याचे अभ्यासक, वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये गायनाच्या साथीला ज्यांची आत्ता आपल्याला साथ लागलेली आहे, नादब्रह्माचं अवतरण करण्याकरिता या ठिकाणी आपल्याला प्रस्तुत साथीला प्राप्त झालेले वारकरी संप्रदायातील दिग्गज गायक हरिभक्तपरायण अशोकजी महाराज निकम तिसगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण अनिल महाराज क्षीरसागर मृदुंगावरती या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तपरायण मुंढे गुरुजी यांचे पट्टशिष्य हरिभक्तपरायण कृष्ण महाराज नवगिरे या ठिकाणी उपस्थित आहेत. गायनाच्या साथीवरती ज्यांनी आत्ताच आपल्याला मंत्रमुग्ध करून सोडलं असे परमपूज्य आदरणीय हरिभक्तपरायण अक्षय महाराज वाघ मकरंदवाडी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण शैलेश महाराज यमगर मनमाडून या ठिकाणी ते आलेले आहेत, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तपरायण केशव महाराज पाटोदारकर या ठिकाणी उपस्थित आहेत.
माझ्या समवेत आलेले माझे जिवलग मित्र, या भागाचं भूषण असणारं हरिभक्तपरायण अण्णा महाराज लासलगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत. वारकरी संप्रदायातील सर्वच दिग्गज महाराज म्हणजे या ठिकाणी उपस्थित आहेत. भक्तिमती माता, शिष्टीमवाले, विनेकरी, टाळकरी सर्वांच्या सहकार्याने ही सेवा आपल्याला पूजनीय बाबांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करायची. विठाला विठाला हरी विठाला विठाला हरिभक्तपरायण वैकुंठवासी कारभारी महाराजांना आज जाऊन बरोबर 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि 1 वर्ष शास्त्रामध्ये असा विचार आलेला आहे की 1 वर्ष तो जीवात्मा जो असतो या लोकातून गेलेला, तो जीवात्मा इथे कुठे असतो किंवा जर फारच पुण्य केला असेल तर तो वैकुंठापर्यंत गेलेला असतो. जसं पुण्य असेल तशा पद्धतीने तो जीवात्मा जात असतो. शास्त्रामध्ये असं वर्णन केलं आहे, एका ब्रह्मांडामध्ये 14 लोक राहतात, 14 भुवन आहेत. जसं एखादी 14 मजली इमारत बांधावी तसं ब्रह्मांडामध्ये 14 भुवन आहेत. आणि असे कितीकच ब्रह्मांड आहेत सांगता येत नाही, अनंत ब्रह्मांड उदरी. पण प्रस्तुत आपण ज्या ब्रह्मांडामध्ये राहतो या ब्रह्मांडामध्ये 14 भुवन आहेत, 14 माळे समजून घ्या. या पृथ्वी तलापासून खालचे 7 आणि या पृथ्वी तलापासून वरचे 7 असे 14 आहेत. विचारसागरामध्ये, पंचदशीमध्ये, उपनिषदांमध्ये, वेदांमध्ये याचा विचार आलेला आहे. या मृत्यूलोकापासून खाली 7 लोक राहतात. त्याची नावं अशी आहेत, ऐकून ठेवा. अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातळ आणि पाताळ असे खाली 7 सांगितलेले आहेत. आणि या मृत्यूलोकापासून वरती 7 लोक सांगितलेले आहेत. त्याचे नावं असे आहेत, सूर, सुवर, मुहर, भुवर, जनलोक, तपलोक आणि सत्यलोक असे वरचे 7 लोक आहेत. ज्या व्यक्तीने मनुष्यजन्म प्राप्त झाल्याच्या नंतर पुण्य केलं तो व्यक्ती ऊर्ध्वगतीला प्राप्त होतो. गीतेच्या 14व्या अध्यायामध्ये विचार आलेला आहे, ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्थाः. ज्यांनी जीवनामध्ये मनुष्यजन्म प्राप्त केल्याच्या नंतर, कारण मनुष्यजन्माचा असा आहे, जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो ईश्वर. हा जन्म प्राप्त झाल्याच्या नंतर जेही कर्म केलं त्या देहाच्या माध्यमातून केलेल्या कर्माचा एकाने एक क्षणाचा हिशोब मेल्याच्या नंतर आपल्याला चित्रगुप्ताच्या समोर, यमराजाच्या समोर हा द्यावाच लागतो. हिशोब दिला नाही आणि एखादा मुक्त झाला असा एकही व्यक्ती नाही. चांगलं कर्म करा किंवा वाईट कर्म करा, मेल्याच्या नंतर आपल्याला यमराजाच्या दरबारामध्ये हजर केल्या जातं. आणि जसं कर्म असेल तशा पद्धतीची गती त्या जीवाची पुढे होत असते. मनुष्यजन्म प्राप्त झाल्याच्या नंतर जर व्यक्तीने सत्वगुण धारण करून जर चांगलं पुण्य संपादन केलं तर भगवद्गीता सांगते ऊर्ध्वम गच्छन्ति. त्या व्यक्तीची गती जी आहे ही ऊर्ध्व लोकाला प्राप्त होते. म्हणजे तो वरच्या लोकाला जातो. सूरलोक, सुवरलोक, महरलोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक अशा वरच्या लोकाला तो जातो. पण गीतेमध्ये असं वर्णन केलं, मनुष्यजन्म प्राप्त झाल्याच्या नंतर खाऊ नये ते खाल्लं, पिऊ नये ते पिलं, जाऊ नये तिथे गेला, करू नये ते केलं, अंगा मनासी रुचावे, येतुलेने कृत्य नाठवे. माऊली म्हणतात, जो करणीयाचे निरावे भलतेची करी. मनुष्यजन्म प्राप्त झाल्याच्या नंतर जे करायला पाहिजे ते नाही केलं. मनुष्यजन्म प्राप्त झाल्याच्या नंतर भगवंतांनी सांगितलं होतं काय करायला पाहिजे, मनमना भव मदभक्तो मद्याजीमाम नमस्कुरू. भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलं, अर्जुना मनुष्यजन्म प्राप्त झाल्याच्या नंतर तुझं मन तुम्हाला दे, तुझी बुद्धी तुम्हाला दे, तुझं चित्त मला दे, तुझा अहंकार मला दे. तू हाताने माझी सेवा कर, पायाने माझी तीर्थयात्रा कर, डोळ्याने माझं स्वरूप पहा, सुंदर ते ध्यान. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठ्ठलाचे मुख. मनुष्यजन्म प्राप्त झाल्याच्या नंतर भगवंतांनी सांगितलं कानाने भगवंताची कीर्ती ऐकायला पाहिजे. श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. मनुष्यजन्म झाल्याच्या नंतर भगवंतांनी सांगितलं कानाने माझी कीर्ती ऐकावी, डोळ्याने परमात्म्याचं स्वरूप पाहावं, हाताने देवाची पूजा करावी, पायाने देवाची तीर्थयात्रा करावी, मुखाने भगवंताचं नामस्मरण करावं. असं जर केलं मनुष्यजन्म प्राप्त झाल्याच्या नंतर जे करणीय आहे, जे विहित आहे, जे शास्त्रीय आहे असं कर्म केलं की व्यक्ती देह पडल्याच्या नंतर वैकुंठाला प्राप्त होतो, भगवत स्वरूपाला तो प्राप्त होतो. किंबहुना जसं पुण्य असेल तशा पद्धतीने तो ऊर्ध्वगतीला जात असतो. पण मनुष्यजन्म प्राप्त झाल्याच्या नंतर जे करायला पाहिजे ते केलं नाही आणि निषिद्ध कर्माचं आचरण केलं, पाहू नये ते पाहिलं, ऐकू नये ते ऐकलं, बोलू नये ते बोलला, खाऊ नये ते खाल्लं, जाऊ नये तिथे गेला, करू नये ते केलं, भलतेची करी ज्ञानोबा म्हणतात. असं निषिद्ध कर्म ज्या व्यक्तीने जीवनामध्ये मनुष्यजन्म प्राप्त झाल्याच्या नंतर केलं, भगवंत सांगतात त्या व्यक्तीचा देह पडल्याच्या नंतर तो जातो कुठे, अधो गच्छन्ति तामसाः. अध म्हणजे खालच्या योनीला. आणि 15व्या अध्यायामध्ये कशा योनीला प्राप्त होतो भगवंतांनी वर्णन केले, ऐशे होते तरु तृण लोह लोष्ट पाषाण तया खांदिया ही त्याची जाण आणि फळे ही त्याची. ज्ञानोबारायांनी वर्णन केले 15व्या अध्यायामध्ये. तमोगुण धारण करून एखाद्या व्यक्तीने जर दुष्टाचरण केलं, मनुष्यजन्म प्राप्त झाल्याच्या नंतर गाढवासारखा वागला तर हा जन्म पडल्याच्या नंतर तो पुढच्या जन्मात 1000% गाढव 100% होणार. कारण आत्ता मृत्यू लोकामध्ये जेवढे गाढवं हिंडतात ना, हे सगळे गाढवं एक काळ 2 पायाचे मानव होते,
पण मनुष्य जन्म प्राप्त झाल्याच्या नंतर माणसासारखं वागले नाही म्हणून सगळे गाढवाच्या योनीला गेले. खंती ते न करा होने गाढव कुत्रा होने गाढव कुत्रा होने गाढव कुत्रा खंती ते न करा होने गाढव कुत्रा होने गाढव कुत्रा होने गाढव खंती ते न करा होने गाढव कुत्रा होने गाढव कुत्रा होने गाढव कुत्रा खंती न करा होने गाढव कुत्रा होने गाढव कुत्रा होने गाढव कुत्रा. हो, जगद्गुरु तुकारामांनी स्पष्ट सांगून ठेवले, मनुष्य जन्म प्राप्त झाल्याच्या नंतर मानवासारखं वागत नाहीत ना तुम्ही तर खंती ते न करा, काळजीच करू नका. महाराज म्हणले तुम्हाला जसं वागायचे तसं वागा, पण मनुष्य जन्म प्राप्त झाल्याच्या नंतर जर तुम्ही गाढवासारखं वागत असाल, कुत्र्यासारखं वागत असाल तर काळजीच करू नका. म्हणले होणे गाढव कुत्रा खंती ते न करा, काळजी करू नका, चिंता करू नका. मनुष्य जन्म प्राप्त झाल्याच्या नंतर नको तसं वागता. देह पडल्याबरोबर तुम्ही एकतर गाढवाच्या येऊनाला जाता नाही तर कुत्र्याच्या येऊनीला जाताल. कारण या मनुष्य जन्माचं नावच आहे, या लोकाचं नावच आहे कर्मलोक. आणि या मूर्ती लोकामध्ये जो व्यक्ती जन्माला आला तो कर्म केल्याशिवाय शिल्लक राहू शकत नाही. मग तो ज्ञानी असू द्या, तो संत असू द्या, तो जीव असू द्या, तो पापी असू द्या, तो पुण्यवान असू द्या, कोणीही असू द्या, कर्म केल्याशिवाय व्यक्ती शांत राहू शकत नाही. आणि जसं कर्म केलं तसं त्याला फळ भोगावंच लागतं. मग जसं कर्म केलं तसं जर फळ भोगावं लागतं. पुण्य झालं स्वर्गाला जाणार, पाप झालं नरकाला जाणार. आणि मग मुक्ती कशाने प्राप्त होते? पाप पुण्य समान झालं की गुरुची प्राप्ती होते. गुरुची प्राप्ती झाली की शास्त्राचं श्रवण घडतं, शास्त्राचं श्रवण घडलं की ब्रह्मज्ञान होतं, आणि ब्रह्मज्ञान झालं की त्याला मुक्ती प्राप्त होते. पण असं जर घडलं नाही, जर जास्त पुण्य झालं तर व्यक्ती स्वर्गाला जातो. स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर त्याला काय पाहायला मिळतं, काय अनुभवायला मिळतं, काय तिथं उपभोगण्याकरता मिळतं? 9व्या अध्यायामध्ये भगवान ज्ञानोबरायांनी पुष्कळ विस्तारपूर्वक त्याचं वर्णन केलं आहे. जो व्यक्ती स्वर्गाला जातो तिथे गेल्याच्या नंतर त्याला प्याला अमृत मिळतं. तिथे त्याला फारच बोर झालं तर नादिन धिन्ना करण्याकरता गंधर्व आहेत, नृत्य करण्याकरता तिलोत्तमा, उर्वशी, मेनका, रंभा, एकापेक्षा एक सुंदर अप्सरा त्या ठिकाणी आहेत. फिरण्याची जर तुम्हाला इच्छा झाली तर फिरण्याकरता ऐरावताच नावाचा हत्ती आहे, उच्चैश्रवा नावाचा घोडा आहे. जर बगीचेमध्ये जायचं झालं तर मला असं वाटलं एखाद्या बगीचेमध्ये जाऊन बसावं, तर त्या ठिकाणी कल्पतरूचे बगीचे आहेत, चिंतामणीच्या सडका आहेत, बृहस्पतीसारखे गुरु आहेत, चंद्रसूर्यासारखे दास दासी आहेत, अमरावतीसारखी राजधानी आहे. ज्ञानोबराय म्हणतात व्यक्ती पुण्य केल्याच्या नंतर आशा स्वर्गाला जातो, पण स्वर्गात कुठपर्यंत राहतो माहिती आहे का? जोपर्यंत पुण्य शिल्लक आहे तोपर्यंत. आणि पुण्य संपलं ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्य मर्ते लोकम विशंती. ज्ञानोबरायांनी याच्यावरती भाष्य करताना सुंदर वर्णन केलंय. जोपर्यंत पुण्य शिल्लक आहे तोपर्यंत व्यक्ती स्वर्गात राहतो, आणि पुण्य संपलं की पुन्हा मूर्ती लोकात कसा येतो त्याकरता ज्ञानोबरायांनी उदाहरण दिले. जुन्या काळातल्या एका श्रीमंत माणसाचं. जुन्या काळात लोकांकडे फार पैसा होता, पण एक लक्षात आहे का, ज्याच्याकडे पैसा आला ना त्याच्याकडे मद फार लवकर येतो. कारण पैसा आला की माणसाला दुर्बुद्धी सुचते. आणि दुर्बुद्धी म्हणजे काय? नाचणाऱ्या बायाकडे लोक जातात पैसा आल्याच्या नंतर. ज्ञानोबरायांनी उदाहरण दिलेलं सांगतो ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबराय म्हणतात एक फार श्रीमंत माणूस होता आणि तो वेश्येकडे जायला लागला, बाजारी स्त्रियाकडे तो जायला लागला. तिच्याकडे जाणं, तिच्यापाशी बसणं, तिच्यासोबत संग करणं, तिच्यासोबत बोलणं, तिच्या घरी जाऊन राहणं याला फार आवडायला लागलं. पण ती जी कुस्त्री जी आहे, जी वेश्या जी आहे, त्या श्रीमंत माणसाला, त्या धनवान व्यक्तीला, पैशावाल्या व्यक्तीला कुठपर्यंत घरात येऊ देते? ज्ञानोबराय वर्णन करतात. वेश्या भोगे कवडावेचे मगदार ही चेपून येतीयेचे तैसे लाजीरवाने दीक्षिताचे काय सांगू. ज्ञानोबराय म्हणतात ह्या ज्या वेश्या स्त्रिया ज्या असतात ह्या श्रीमंत माणसाला तोपर्यंतच घरात येऊ देतात जोपर्यंत त्याच्याकडे पैसा आहे तोपर्यंत. आणि एकदा का त्याचा पैसा संपला की मग त्याला ती वेश्या दारात सुद्धा उभं करत नाही. ज्ञानोबराय म्हणतात अगदी तसंच जोपर्यंत तुमच्याकडे पुण्य आहे तोपर्यंत व्यक्ती स्वर्गामध्ये राहतो, आणि पुण्य संपलं की पुन्हा मूर्ती लोकांमध्ये खाली येतो. विठाला विठाला म्हणजे ऐका, काही माणसांनी मृत्यूजन्मामध्ये मनुष्यजन्म प्राप्त झाल्याच्या नंतर पुण्य केलं, पुण्य करून कुठे गेले? स्वर्गाला. पण स्वर्गात कुठपर्यंत राहिले? जोपर्यंत पुण्य शिल्लक आहे तोपर्यंत. पुण्य संपले की पुन्हा मृत्यू लोकांमध्ये आले. मग स्वर्गात गेलेल्या लोकांना बुद्धिमान म्हणायचं का याडी हल्दी म्हणायचं हे तुम्ही ठरवा. स्वर्गामध्ये गेलेल्या लोकांना बुद्धिमान म्हणत नाही तरी सुद्धा लोक स्वर्गवासी लिहितात, हे मात्र मोठं आश्चर्य आहे. विठाला विठाला ऐका, मग काही लोक पुण्य संपादन करून स्वर्गाला जातात, तर काही लोक पाप संपादन करून नरकाला जातात. नरकाला जाणं ही पुरुषार्थ नाही, कारण तिथं दुःख भोगावं लागतं. कारण नरकाचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. ते भागवत तुम्ही ऐका, कितीतरी प्रकारचे नरक सांगितलेत. कोणतं पाप केल्याच्या नंतर कोणतं फळ भोगावं लागतं भागवतामध्ये विस्तारपूर्वक त्याचा विचार आलेला आहे.
जर एखाद्या पुरुषाने व्यभिचार केला, कळताना व्यभिचार म्हणजे काय ते, जर एखाद्या पुरुषाने आपली स्वपत्नी सोडून जर इतर स्त्रीकडे जर वाईट नजरेने पाहिलं किंवा इतर स्त्रीबरोबर त्याने जर संग केला, तर भागवतामध्ये असं वर्णन आलंय, त्याचा हा देह पडल्याच्या नंतर काय करतात माहिती का, त्याला सूक्ष्म देह म्हणतात. तो सूक्ष्म देह कधी मरत नसतो, 16 तत्वाचा तो देह असतो. मरत असताना या देहातून काय काय जातं नीट ऐका. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, किती झाले 15, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार किती झाले 19. आणि जर 19 मानायचे नाही, या चौघांचा अंतर्भाव एकत्रित केला तर त्याला अंतःकरण म्हणतात. म्हणजे मरत असताना व्यक्तीच्या देहातून 16 तत्व जातात असं म्हणा. 5 ज्ञानेंद्रिय, ज्याच्या माध्यमातून ज्ञान होतं त्याला ज्ञानेंद्रिय म्हणतात. ज्याच्या माध्यमातून व्यक्ती कर्म करतो त्याला कर्मेंद्रिय म्हणतात. आणि मन, बुद्धी, चित्त, अहंकार ह्या 4 वृत्ती आहेत. मरत असताना प्रत्येक व्यक्तीच्या देहातून हे इंद्रिय जात असतात, याला सूक्ष्म देह म्हणतात. डोळा ज्ञानेंद्रिय आहे, कान ज्ञानेंद्रिय, त्वचा ज्ञानेंद्रिय, घ्राण ज्ञानेंद्रिय, जिव्हा ज्ञानेंद्रिय आहे, हात कर्मेंद्रिय आहेत, पाय कर्मेंद्रिय, वाणी कर्मेंद्रिय आहे, जननेंद्रिय आणि गुदेंद्रिय किती झाले 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. 5 प्राण आहेत, प्राण अपान, समान, उदान आणि व्यान शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. आणि 4 अंतःकरणाच्या वृत्ती आहेत, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. प्रत्येक व्यक्ती मरत असताना त्याच्या देहातून हे 14 तत्व जातात. विदेशातल्या लोकांना कळलंच नाही मरत असताना नेमकं देहातून काय जातं. नीट ऐका. त्या विदेशी लोकांनी काय केलं, 100 वर्षाचा एक जगजग म्हातारा, आता तो मरणार आहे, म्हणजे मरताना देहातून काय जातं हे पाहण्याकरता त्यांनी काचाचा खोपडी बनवली, काचाचा पिंजरा, आणि त्या पिंजऱ्यामध्ये 100 वर्षाच्या म्हाताऱ्याला ठेवलं. त्याला श्वास नाही मिळाला, ऑक्सिजन न मिळाल्यामुळे तो कोसळून पडला आणि पडल्याबरोबर त्या पिंजऱ्याचा स्फोट झाला. आणि नंतर त्यांना कळालं की हां मरताना देहातून काहीतरी जातं, पण त्यांना त्या पिंजऱ्यामध्ये त्या व्यक्तीला ठेवावं लागलं. तेव्हा हे कळालं. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ऋषीमुनी साधू संतांनी सांगून ठेवलंय, मनःष्ठानेंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. 15व्या अध्यायामध्ये गीतेमध्ये हा वर्णन आलाय. व्यक्ती स्त्री असू द्या नाहीतर पुरुष असू द्या, तो ज्या वेळेला मरतो ना त्यावेळेला त्याच्या देहातून हे 16 तत्व जातात. आणि हे 16 तत्व जात असताना कुठून निघतात त्याच्यावरनं त्याच्या लोकाची गती आपल्या लक्षात येऊ शकते. नीट ऐका. सहदेव भाडळीमध्ये किंवा त्या गरुड पुराणामध्ये हा विचार आलेला आहे. मनुष्य मरत असताना जसा मेला त्याच्या मरण्याच्या कृतीवरनं हा कोणत्या लोकाला गेला हे लक्षात येतं. काही काही लोक आहे ना मरत असताना तोंड वासून मरतात बघा. याचा अर्थ त्यांचं तोंड उघडं राहतं, आणि ज्या व्यक्तीचं मरताना तोंड उघडं राहिलं समजून घ्यायचं की हा व्यक्ती पितरयोग लोकाला गेलेला आहे, असं वर्णशास्त्रामध्ये आलेलं आहे. कारण पितरांचं एक नाव आहे उष्म पाहा. उष्म म्हणजे गरम आणि पाती म्हणजे खाणे. ज्यांना गरम गरम खायला लागतं त्यांना पितर म्हणतात. विठाला विठाला आला. तुम्ही आजही पहा श्राद्धाचा जो आपण नैवेद्य करतो तो थंड चालतो का, शिळा चालतो का, नाही चालत. किंवा आपण ते आता काय ते अक्षय तृतीया येईल ना, त्या अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण जो स्वयंपाक बनवतो तो उष्टा चालतो का, नाही. शिळा चालतो का, नाही. अगदी ताजा लागतो. उष्ण गरम गरम तो भोजन लागतं. म्हणून पितरांचं एक नाव आहे उष्म पाहा, म्हणजे भोजन उष्म गरम भोजन खाणारे. आणि खाल्लं कोणत्या मुखाने जातं, कशाने जातं, मुखाने ना. याचा अर्थ ज्या व्यक्तीचा प्राण मरत असताना मुखातून गेला त्या व्यक्तीचं तोंड उघडं राहतं, आणि मरताना ज्याचं तोंड उघडं राहिलं समजून घ्यायचं की हा व्यक्ती पितर लोकाला गेला. आता मी जर सगळं सांगत बसलो ना तर तुम्ही त्या मरणाच्या वेळेला जर गेले त्या अंत्ययात्रेला पहिल्यांदा नाही पाहणार कोण मेलाय काय झालंय. पहिल्यांदा गेल्या पाहता हा मेला कसा आणि कोणत्या लोकाला गेला. म्हणून मी ठराविक लक्षणं सांगणार आहे, बाकी सगळे लक्षणं सांगणार नाही. आणि बाकी लयच कुणाला जिज्ञासा असं ऐकून घेण्याची तर मला कीर्तन झाल्यावर फोन करा, मी सविस्तर सांगतो. विठाला विठाला. काही लोकांचा प्राण मरत असताना कानातून जातो. आता मी तुम्हाला कीर्तन सांगतोय, कशाने ऐकता तुम्ही, कानाने. तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकायला बसले कशाने ऐकता, कानाने. अभंग ऐकायला बसले कशाने ऐकायला बसता, कानाने. ज्या व्यक्तीचा प्राण मृत्यूच्या वेळेला कानातून बाहेर गेला, शास्त्रामध्ये असं वर्णन आहे तो व्यक्ती ऋषी लोकाला जातो. कारण ऋषी लोकांचं नित्य काय चालू असतं, नित्य स्वाध्याय चालू असतो त्यांचा. ऋग्वेदादी तिन्ही प्रतिष्ठिती वाघभुवनी केली जैसी वदनी ब्रह्मशाळा. ऋषी मुनी जपी तपी साधू संत जे असतात हे नित्य गाथा वाचन करतील, एकतर ज्ञानेश्वरी वाचन करतील नाहीतर अभंग वाचन करतील. मी ज्या वेळेला या ठिकाणी आलो आमच्या शुभम महाराजांनी त्यांच्या चुलत्यांनी त्यांच्या वडिलांनी मला सांगितलं की आमचे वडील पोलीस खात्यामध्ये मिलिटरीमध्ये होते रेल्वेच्या. पण एवढं सगळं असताना देखील त्यांनी ज्ञानेश्वरीचं पारायण कधी बंद पडू दिलं नाही. आणि मी आल्या त्यांनी माझ्यासमोर ज्ञानेश्वरी ठेवली. आदरणीय अण्णाबाबा माझ्याबरोबर होते. विचारा त्यांना, एका हाताने ती ज्ञानेश्वरी मला पेलच सुद्धा नव्हती एवढी ती जड ज्ञानेश्वरी होती. आणि त्या काळामध्ये त्यांनी ज्ञानेश्वरीवरती प्रेम केलं महाराज. आणि ज्ञानेश्वरीचा स्वभाव सांगतो तुम्हाला, नीट ऐका. ज्याने ज्ञानेश्वरी वाचली ना त्याला ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करे हरी. कृपा करे हरी.
ज्ञानेश्वरी कृपा करे हरे दयावरे कृपा करे हरी दयावरे भवदरोनिया वाते ज्ञानेश्वरी कृपा करे हरे दयावरे कृपा करे हरी दयावरे। महाराजांनी वर्णन केले भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करे हरे तयावरी। भगवंताची कृपा होते किती अज्ञानी माणूस असू द्या, ज्ञान होय अज्ञानासे ऐसा वर त्या टिकेसे। किंवा अजून एक सांगितलंय ज्ञान होय मूढा अति मूर्ख त्या दगडा। आता ज्ञानेश्वरीचं विश्लेषण मला करायचं नाही, कारण ह्या ठिकाणी 10व्याचं कीर्तन आहे, याचं मला भान आहे। मला फक्त एवढंच सांगायचं आहे, ज्या व्यक्तीने मुखाने ज्ञानेश्वरी वाचली किंवा कानाने ज्ञानेश्वरी ऐकली, ज्या व्यक्तीने गाथा ऐकला किंवा वाचला, ज्या व्यक्तीने कीर्तन सांगितलं किंवा ऐकलं, ज्या व्यक्तीने नामस्मरण केलं किंवा ऐकलं, मग करणं ऐकणं हे कानाने चालतं की नाही? मग ज्या व्यक्तीचे मरत असताना प्राण कानातून बाहेर गेले असा व्यक्ती ऋषी लोकाला जातो। विठाला विठाला आता बघा काही काही लोक जे मरतात ना, ते मरत असताना त्यांचे डोळे उघडे राहतात। तुम्ही जर सीमेवरती लढणारे जे जवान लोक असतात ना, ते मरतात कसं पहा, त्यांना गोळी लागल्याबरोबर त्यांचे डोळे उघडे राहतात, आणि डोळे उघडे राहिले म्हणजे त्यांचे प्राण डोळ्यातून बाहेर गेले, आणि ज्याचे प्राण डोळ्यातून बाहेर गेले तो व्यक्ती स्वर्गाला जात असतो। विठाला 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 विठाला। आपल्या इकडे एक म्हण आहे बघा, शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी। ज्या व्यक्ती हा साधू होता याने खरा परमार्थ केला आणि याला मुक्ती प्राप्त झाली, हे कशावरून ओळखायचं? आपल्या शरीराला मुख्य 10 द्वार आहेत, 10 द्वार। 10 द्वार म्हणजे छिद्र समजून घ्या। मोजा, 2 डोळे, 2 नाकपुड्या किती झाल्या? 4, 2 कान किती झाले? 6, मुख एक किती झालं? 7, जननेंद्रिय 8, गुदेंद्रिय 9, आणि याला 10वं द्वार म्हणतात, याला दशमद्वार म्हणतात, काकिक मुख म्हणतात। ऐका, जर एखाद्या व्यक्तीचे प्राण जर या 10व्या द्वारातून जर बाहेर गेले तर समजून घ्यायचं त्याला मुक्ती प्राप्त होते। का बरं? इतर द्वारातून बाहेर गेल्याच्या नंतर त्याला मुक्ती प्राप्त होत नाही का? नाही होत। का होत नाही? कारण त्याचं कारण असं आहे, जीवात्मा या देहा जो आला ना, तो कानातून नाही आला, तो तोंडातून नाही आला, तो डोळ्यातून नाही आला। जीवात्मा आला कुठून माहिती आहे? या 10व्या द्वारातून आला। म्हणून मावल्या हो, ज्या वेळेला तुम्हाला बाळ होतं त्यावेळेला तुम्ही काय करता? त्याची टाळू मागता की नाही? का? बायकोला ठोकणारे म्हणून, मजबूत झाली पाहिजे म्हणून का? कशामुळे ती टाळू भरतात? याचं कारण असं आहे, जीवात्मा या देहामध्ये या टाळूतून या 10व्या द्वारातून, त्याला दशमद्वार किंवा त्याला काकीमुख म्हणतात योगाच्या भाषेमध्ये, जीवात्मा इथून आला या देहामध्ये आणि ते द्वार पक्क व्हावं म्हणून त्या ठिकाणी तेल लावून त्याची मॉलिश केली जाते। जीवात्मा इथून आला आणि जर इथूनच गेला तर मुक्तीला तो प्राप्त होतो। जोपर्यंत माणसाचा प्राण इथून जात नाही तोपर्यंत तो मुक्तीला प्राप्त होत नाही। परंतु ही प्रक्रिया, ही साधना फक्त उपासा करता आहे, ज्ञानाकरता मात्र नाही। विठाला विठाला काही काही लोक म्हणतील, मग महाराज एवढं तुम्ही सगळं सांगता, मग आम्ही कधी मरणार आहोत हे आम्हाला कळू शकतं का? हे कळू शकतं। शास्त्रामध्ये याचा विचार आलाय, ज्या दिवशी तुम्ही मेकअप करताना आरशाच्या समोर उभे राहिले आणि आरशाच्या समोर तुमच्या नाकाचा शेंडा तुम्हाला वाकडा दिसला, समजून घ्यायचं की तिथून पुढं 3 दिवसांनी आपलं रामनाम सत्य होणार आहे, ठरवून घ्यायचं हे सगळ्यांनी। आता नका पाहू, कीर्तन झाल्यावर मग घरी गेल्यावर पहा, नाहीतर आता पाहता नाकाकडे। विठाला विठाला याला शुभ शकून किंवा अशुभ शकून असं शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे। जर याच्या वर्णन नाही कळलं तर अजून एक निकष सांगितला जातो शास्त्रामध्ये, जर तुम्ही ज्या दिवशी कानामध्ये बोटं घातले आणि कानामध्ये बोटं घातल्याच्या नंतर गुर्र मोटरसारखं चालू झाल्यासारखा आवाज येतो की नाही आपल्याला, ज्या दिवशी कानात बोटं घातल्याच्या नंतर आतून मोटरसारखा आवाज येणारा बंद झालेला दिसेल, तिथून पुढे समजून घ्यायचं की 12 तासामध्ये आपला अंतिम संस्कार 100% होणार। विठाला विठाला म्हणजे मरत असताना माणूस कोणत्या द्वारातून बाहेर गेला आणि त्यांची कोणती गती झाली हे आपल्याला इथं राहून कळू शकतं। फक्त त्याकरता वाचन लागतं, त्याकरता अभ्यास लागतो, त्याकरता चिंतन करावं लागतं, त्याकरता चांगले कीर्तन ऐकावे लागतात, त्याकरता चांगले प्रवचन ऐकावे लागतात। 10व्याचं प्रवचन म्हणल्याच्या नंतर, श्राद्धाचं कीर्तन म्हणल्याच्या नंतर जीवात्मा कसा येतो, कसा जातो, कोणत्या लोकाला कसा जातो याचा विचार होणं गरजेचं आहे। पण लोकांना हे नाही आवडत, गाणे फार सुंदर आवडतात। विठाला विठाला मग ऐका, ज्या व्यक्तीचा प्राण या दशमद्वारातून बाहेर गेला त्याचं श्राद्ध करा नाही तर नका करू, काही फरक पडत नाही। त्याचा 10वा करा नाही तर नका करू, काही फरक पडत नाही। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी माझं पिंडदान माझ्या हातानेच केले, आम्हाला पिंडदान करण्याची गरज नाही। पिंड पदावरी
पिंड पदावर दिला आपुलिया कर दिला पोलिया कर हा पिंड पदावरी दिला पुलिया करी 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 दिला पुलिया वर्णन केलं जगद्गुरु तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात पिंड पदावरी दिला आपुलिये करी. तुकोबाराय म्हणले मी गेल्याच्या नंतर माझं कोणी पिंडदान करील की नाही, माझं कोणी श्राद्ध करील की नाही, माझा कोणी दावा करेल का नाही, मला कोणी तिलोदक देईल की नाही आणि माझी मुक्ती होईल की नाही, हा प्रश्नच तुकोबाराय म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये ठेवला नाही. कारण ज्याचं लग्न झालं ना त्या व्यक्तीचा जर दावा व्यवस्थित झाला नाही, त्याचं श्राद्ध जर व्यवस्थित झालं नाही, त्याची मासिक मास जर व्यवस्थित झाला नाही तर त्याला मुक्ती प्राप्त होत नाही. नीट ऐका. सध्या वर्तमान काळात लोकांना एवढी घाई झाली ना, 5 दिवसात कोणी 3 दिवसात कोणी 10व्या दिवसात दावा करायला लागले. कुठून आणलं याने हे काही कळत नाही. अरे श्राद्ध कर्म दावा तस्मा शास्त्रम प्रमाणंते कार्य व्यवस्थित हो. कुठं ठेवणार तुम्ही? आणि एक लक्षात ठेवा, जर तुम्ही 5व्या दिवशी 10व्या दिवशी जर दावा करायला लागले ना तर तुमच्या बापाला नाही तुमच्या आजोबाला सुद्धा मुक्ती प्राप्त होणार नाही. आणि त्यांना मुक्ती न प्राप्त झाल्यामुळे आणि त्यांचं व्यवस्थित श्राद्ध कर्म न झाल्यामुळे श्राद्ध होत नाही, ते पिंडदान होत नाही. आणि ते पिंडदान न झाल्यामुळे त्या आत्मा तृप्त होत नाही, तो सद्गतीला प्राप्त होत नाही. परिणामी पितृदोष लागतो. आणि पितृदोष झाला की मग त्या घरात लग्न होत नाहीत. जर यदाकथित झालं तर अपमृत्यू प्राप्त होतो. कुठल्या धंद्यामध्ये व्यवस्थित यश प्राप्त होत नाही. एखादा धंदा मांडलाच तर लाखाचे 12,000 होऊन जातात. जिकडं जाईल तिकडं सगळं अपयशच त्याला जीवनामध्ये प्राप्त होतं. आणि मग असे लोक ब्राह्मण काकाकडे जातात आणि मग विचारतात, काका असं व्हायला लागलं तसं व्हायला लागलं, सुख नाही, समाधान नाही, नवरा बायकोचं पटत नाही, पोराचं बापाचं पटत नाही, हे घरामध्ये का व्हायला लागलं? मग ते काका म्हणतात तुमच्या घरातले लोक कोण कोण मेले होते, मग त्यांची सगळी कुंडली नाही पहा आणि मग तुम्हाला पितृदोष लागला, तुम्ही श्राद्ध केलं नाही, मग जा नाशिकला त्र्यंबकेश्वरला, मग काळसर्प करा, मग नारायण नागबली करा. एवढी काशी करण्यापेक्षा जर वर्षातून एकदा जर आईवडिलांचं श्राद्ध केलं तर काय बिघडलं? कारण श्राद्ध केलं पाहिजे हे शास्त्राचा विचार तुम्ही करून पहा. आणि तेही श्राद्ध करत असताना आपल्या मनाने करून चालत नाही. जसं शास्त्राने सांगितलं तशा पद्धतीने करावं लागतं. तुम्हाला मी दाखला देतो याकरता. रामचंद्र प्रभू ज्यावेळेला वनवासाला गेले, वनवासाला गेल्याच्या नंतर शरयूच्या तीरावरती पोहोचले आणि इकडे रामचंद्र प्रभूच्या वियोगाने दशरथ महाराजांचा अंत झाला. रामचंद्र प्रभूला ज्यावेळेला कळालं त्यावेळेला रामचंद्र प्रभू दावा करण्याकरता प्रवृत्त झाले आणि त्या दाव्याचं पौरोहित्य करण्याकरता भारद्वाज नावाचे ऋषी होते. सामान्य नाही, ऋषी कोणते आहेत? भारद्वाज. आणि दावा कोण करायला आहे? रामचंद्र प्रभू. कोणाचा? आपल्या बापाचा. दावा पूर्ण झाल्याच्या नंतर एक पिंड जो असतो तो पाण्यामध्ये प्रवाहित करायचा असतो. आणि ज्यावेळेला रामचंद्र प्रभूंनी आपल्या वडिलांचा पिंड त्या शरयूच्या पाण्यामध्ये प्रवाहित करण्याकरता त्या तीरावरती गेले पाण्यामध्ये आणि पाण्यात सोडणार, वैकुंठातून त्या स्वर्गातून दशरथाने पाहिलं की आपला मुलगा राम आपल्याला पिंडदान देतोय. आनंद वाटला त्यांना आणि ते पिंड घेण्याकरता साक्षात शरयूच्या पात्रातून हात वर आला. रामचंद्र प्रभूंनी पाहिला आणि त्यांच्या लक्षात आलं, अरे हा तर हात माझ्या वडिलांचा आहे. पण भारद्वाजांना त्यांनी विचारलं, गुरुदेव पिंडदान करण्याकरता मी इथं आलोय बरोबर आहे, पण शास्त्रामध्ये असं सांगितलंय की पिंड देत असताना पाण्यामध्ये द्यायचा, हातामध्ये ठेवायचा नाही. मग आता हा पिंड हात माझ्या वडिलांचा आहे, मग हा पिंड मी हातात ठेवायचा का पाण्यात प्रवाहित करायचा? त्यावेळेला भारद्वाजाने सांगितलं, रामा जरी हा हात तुझ्या वडिलांचा असला तरी शास्त्र सांगतं की हातामध्ये किंवा इकडं तिकडं तो पिंड न ठेवता तो पिंड पाण्यात प्रवाहित केला पाहिजे. रामचंद्र प्रभूने आपल्या वडिलांचा हात असताना सुद्धा त्या हातामध्ये पिंड न ठेवता तो पाण्यामध्ये प्रवाहित केला. याचं एकमेव कारण धर्माचं पालन करण्याकरता परमात्मा येत असतो. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. मग भगवान परमात्मा जर धर्माचं पालन करतो तर आपण धर्माचं पालन का करू नये? याचा अर्थ असा मला एवढा सांगायचा आहे, दावा करत असताना, श्राद्ध करत असताना, कोणतंही पितृकर्म करत असताना आपल्या मनाने ते करून चालत नाही. ते ब्राह्मण काकाच्या किंवा श्राद्ध कर्मामध्ये निष्णात असणाऱ्या व्यक्तीच्या हाताने ते करावं लागतं. ब्राह्मण काकाच्या. आणि तेही ब्राह्मण काकाचे 2 प्रकार करतात, एक पितृकर्म करणारे आणि एक देवकर्म करणारे. जे देवताचं कर्म करतात, देवतांचं पूजन करतात, ते ब्राह्मण काका श्राद्ध वगैरे कर्म करत नाहीत. आणि जे श्राद्ध कर्म करतात ते देवतांचं कार्य करत नाहीत. त्याच्यातही 2 प्रकार पडतात. विठाला विठाला. आणि जोपर्यंत व्यवस्थित पितृदान होत नाही
जोपर्यंत व्यवस्थित तिलोदक होत नाही, जोपर्यंत व्यवस्थित श्राद्ध होत नाही, व्यवस्थित दावा होत नाही, तोपर्यंत त्या जीवात्म्याला मुक्ती मिळत नाही. तुम्ही महाभारत वाचा. महाभारत वाचल्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल, ज्यावेळेला कौरव पांडवांचं युद्ध झालं आणि युद्ध झाल्याच्यानंतर सगळेच मेले. ओगे 5-6 जण त्या युद्धामध्ये शिल्लक राहिले होते, बाकी सगळे मेले होते. आणि ज्यावेळेला सगळे मेल्यामुळे त्या पांडवांनी काय केलं माहिती आहे का, पुष्कर तीर्थयात्रावरती जाऊन प्रत्येकाच्या नावाने पिंडदान करायला सुरुवात केली. महाभारत वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दुर्योधनाच्या नावाने पिंडदान, दुःशासनाच्या नावाने पिंडदान, सगळे जेवढे मेले सगळ्यांच्या नावाने पिंडदान केलं. पिंडदान झाल्याच्या नंतर धर्मराजाने आंघोळ केली, तो वर आला. वर आल्याच्या नंतर तिथं कुंती आली आणि कुंतीने सांगितलं, धर्मा कर्णाच्या नावाचं एक पिंडदान दे. नीट ऐका, कर्णाच्या नावाचं एक पिंडदान कर. त्यावेळेला धर्माने सांगितलं, आई कर्ण तर आपल्या जातीचा नाही, कर्ण तर आपल्या धर्माचा नाही, कर्ण तर आपल्या कुळातला नाही, आणि त्याच्याकरता मी पिंडदान का करायचं. त्यावेळेला कुंतीने सांगितलं, धर्मा कर्ण हा तुझ्या कुळातला नव्हता असं म्हणू नको, कर्म हा ज्येष्ठ पांडव होता. विठाला विठाला. धर्माला एवढं वाईट वाटलं, स्वतःच्या भावाला मी मारलं, अधर्म मी जीवनामध्ये केला, त्याला राग आला आणि त्याने शाप देऊन टाकला. आई एवढं गुह्य गोष्ट तू लपून ठेवली, तू मला सांगितली नाहीस, मी तुला शाप देतो. तुला एकटीला नाही, अख्ख्या स्त्री जातीला मी शाप देऊन टाकतो की आजपासून कुठलीच गुह्य गोष्ट स्त्रीच्या अंतःकरणामध्ये राहणार नाही. तेव्हापासून स्त्रियाच्या अंतःकरणात कोणतीच गुह्य गोष्ट लपून राहू शकत नाही. विठाला मग मला एवढंच सांगायचं, नीट ऐका, ज्या कुंतीने कर्ण मरेपर्यंत गुह्य गोष्ट प्रगट केली नाही का, लोक लाजे करता, लोक मला काय म्हणतील, लोक मला काय म्हणतील, ह्या भीतीपोटी तिने कर्ण मेला तरी सांगितलं नाही. पण कर्णाला मुक्ती प्राप्त व्हावी याकरता तिने लोकांनी आपल्याला लांछन दिलं तरी चालेल, पण माझ्या कर्णाची मुक्ती झाली पाहिजे, त्याला तिलोदक मिळालं पाहिजे, त्याचं पिंडदान व्यवस्थित झालं पाहिजे, याकरता तिने लाज बाजूला केली आणि कर्णाचं पिंडदान धर्माला करायला लावलं. हे शास्त्रामध्ये आपल्याला उदाहरण सापडतात. त्याकरता श्राद्ध कर्म आईवडिलांचं प्रत्येकाने केलं पाहिजे, कारण श्राद्ध कर्म केलं की त्या जीवात्म्याची सद्गती होत असते. तुम्ही म्हणाल, साधू संतांनी कोणी हे श्राद्ध कर्म केलं का, असं जर कोणी प्रश्न विचाराल तर ज्ञानोबांचं जीवनचरित्र तुम्ही पहा. माऊली ज्या वेळेला पैठणला गेले आणि पैठणला गेल्याच्यानंतर शुद्धीपत्र आणायला गेल्याच्यानंतर कृष्णाजी पंत देवकुळे म्हणून ज्ञानोबारायांच्या वडिलांचे मामा त्यांच्या घरी मुक्कामाला थांबले. आणि मुक्कामाला थांबल्याच्यानंतर रेडा वगैरे बोलून झाला होता, पण त्यांच्या घरी मुक्कामाला थांबले. योगायोगाने असा त्या कृष्णाजी पंत देवकुळ्यांचे मामा जे होते ना, ते कृष्णाजी पंत त्यांच्या घरात पितृपक्ष आला, त्यांच्या घरात श्राद्ध होतं. आणि श्राद्ध करायचं म्हटल्याच्यानंतर सगळे पाहुणे मंडळी एकत्रित जमले पाहिजे. का जमले पाहिजे, त्यांना जेव का घालायचं हे कीर्तन झाल्यावर मला विचारा, मी स्पष्ट सांगतो तुम्हाला. विठाला विठाला. आता ते कृष्णाजी पंतांनी सांगितलं, माऊली उद्या आमच्या घरात श्राद्ध आहे. माऊली म्हणले, मग गावातल्या सगळ्या ब्राह्मण देवताला जेवायला बोलवा. म्हणले ठीक आहे, बोलवतो. गावामध्ये गेले कृष्णाजी पंत, सांगायला आमंत्रण, या उद्या जेवायला या बरं का आमच्याकडे, उद्या आमच्या घरी श्राद्ध कर्म, जेवायला या बरं का. ज्याच्या घरी जातील ना ते सगळे लोक म्हणायचे आम्ही नाही येणार. ते विचारायचे का नाही येणार, ते म्हणायचे संन्याशाची पोरं तुमच्या घरी मुक्कामाला थांबले, तुमचं घर अपवित्र झालं, तुमच्या घरामध्ये पावित्र्य राहिलं नाही, आम्ही येणार नाही. सगळ्यांनी इन्कार दिला. चेहरा पडला. घरी आले, माऊलीने बघितलं तर चेहरा म्लान झालेला. माऊलीने विचारलं, का मामा तुमचा चेहरा का पडला, असा चेहरा का काळवणला, तुम्ही नाराज का आहात. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, माऊली उद्या श्राद्ध कर्म आहे घरात आणि जेवायला कोणीच येणार नाही म्हणतं, आणि जर कोणीच जेवायला आलं नाही तर श्राद्ध कसं पूर्ण होईल, माझे पितरांना संतुष्टिता कशी प्राप्त होईल, आणि जर पितरांना संतुष्टता प्राप्त झाली नाही तर पितरांचं पतन होईल, आणि पितरांचं पतन झालं तर त्या घरामध्ये असंतोष उत्पन्न होतो, त्या घरामध्ये पापाचा संचार होतो, आणि त्या घरातल्या लोकांना सुख समाधान प्राप्त होत नाही. एवढ्या सगळ्या दोषाचा भागीदार मी बनेल. माऊली म्हणले, ती जेवायला येणार नाही म्हणतात. म्हणले नाही, का येणार नाही. त्यावेळेला कृष्णाजी पंतांनी जड अंतकरणाने सांगितलं, माऊली सगळे लोक तुम्हाला संन्याशाचे पोरं म्हणतात, आणि तुमच्या वास्तव्याने आमचं घर अपवित्र झालं, आणि अपवित्र घरामध्ये आम्ही जेवायला येणार नाही असं या लोकांचं म्हणणं आहे. माऊली म्हणले, ते जेवायला येणार नाही. म्हणले नाही, मग त्यांचे बाप जेवायला येतील म्हणले. माऊलीला कृष्णाजी पंताला वाटलं माऊली चेष्टा करायला लागली काय की. माऊलीने सांगितलं, मी चेष्टा करत नाही किंवा आवेशात किंवा क्रोधात किंवा रागात बोलत नाही, खरंच सांगतो, तुम्ही 100 लोकांचा स्वयंपाक बनवा, यांचे बाप जेवायला येतील. ते कृष्णाजी पंतांना माहिती होतं हे काही सामान्य पोरं नाहीत, हे दिसतात तसे नाही आहेत. हे कोण होते माहिती आहे का तुम्हाला, सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्तीदातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्षाला आदिशक्ती. माहिती आहे तुम्हाला, हे कृष्णाजी पंतांना माहिती होतं. हे पोरं साधे नाहीत, हे दिसायला लहान लहान दिसतात, मूर्त्या लहान आहेत त्यांच्या, पण यांच्या कीर्त्या फार महान आहेत. त्यांनी विश्वास ठेवला, 100 लोकांचा स्वयंपाक बनवला. दुपारचे 11:30 वाजले. 11:30 वाजल्याच्या नंतर कृष्णाजी पंतांनी सांगितलं, माऊली स्वयंपाक तयार झाला, आता काय करायचं. माऊली म्हणले, दरवाजे बंद करा. त्याला आश्चर्य वाटलं, दरवाजे बंद करा, एवढा स्वयंपाक बनवला ना आपण काय दरवाजे लावून खायचा काय एकट्यानी. माऊली म्हणले, मी सांगतो तेवढं करा, फक्त दरवाजे बंद करा. दरवाजे बंद केले. म्हणजे खिडक्याही बंद करा. खिडक्याही बंद केल्या. म्हणले, माऊली सगळं बंद, दरवाजा खिडक्या बंद केल्या, आता काय करायचं. माऊली म्हणले, 100 ताटं बनवा,
100 पानं वाढले केळीचे, त्याच्यावरती मस्त सगळे स्वयंपाक जो बनवला होता सगळे पक्वानं ठेवले. कृष्णादी पंचांनी सांगितलं, माऊली दरवाजे बंद केले, खिडक्या बंद केल्या, आसने टाकलेत, पानही वाढले, त्याच्यावरती सगळे पक्वान्न वाढून झाले, जेवायला कोण येणार? ज्ञानोबा म्हणले, बघा ना आता कोण जेवायला येत आहे. मोठा वाडा होता, त्या वाड्यामध्ये चौक होता. ज्ञानोबा त्या चौकामध्ये गेले. करील ते काय नव्हे महाराज, काय करू शकत नाहीत महाराज ज्ञानोबा. अरे जे रेडा बोलू शकतात, जे भिंत चालू शकतात, जे मेलेल्या माणसाला जिवंत करून त्याला ब्रह्मज्ञान देऊन त्याच्याकडनं ज्ञानेश्वरी लिहून घेऊ शकतात, जे स्त्रीचा पुरुष करू शकतात, 1400 वर्ष जिवंत राहिलेल्या चांगदेवाला जे ब्रह्मज्ञान देऊ शकतात, ते काय करू शकत नाहीत. ज्ञानोबा चौकामध्ये गेले, हातामध्ये पाणी घेतलं, त्याच्यामध्ये 2-4 अक्षता टाकल्या, ते मंत्र ते पाणी अभिमंत्रित केलं, आकाशाच्या दिशेने फेकलं. आगच्छन्तु महाभागा हा म्हणल्याबरोबर स्वर्गातनं पितर लोक वेदाचा घोष करतच खाली आले. ओम स्वस्ति नः इंद्रो वृद्धस्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः. शांतीपाठ म्हणत घो 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 खाली आले आणि जेवायला त्या आसनावरती येऊन बसले. दिव्य सोहळे प्रकारलेले, गळ्यामध्ये जानवं चप्प्या केलेल्या, शेंडीचे झुपक्या मस्तकावरती, दिव्य ब्रह्मते त्यांच्या चेहऱ्यावरती आणि वेदाचा घोष चालू झाला. जर तुम्ही आळंदीला पंढरपूरला जर जेवायला पंक्तीला बसलात तर मग तिथं 15वा अध्याय किंवा 12वा अध्याय म्हणला जातो. आणि आपल्या गावाकडे ज्या वेळेला बसलात की मग हरे राम हरे, आपल्या खेड्यापाड्यामध्ये असं चालतं. पण आळंदीमध्ये किंवा पंढरपूरमध्ये 15वा अध्याय 12वा अध्याय शांतपाठ वेदाचा घोष केला जातो. ते ब्राह्मणांचा वेद घोष चालू झाला कृष्णाजी पंताच्या वाड्यामध्ये आणि एवढा सुरेख तो घोष चालू झाला. त्या वेदाचा घोष करत असताना ना ते ब्राह्मण लोक असं करतात बघा, एक हात वरी नेतात, एकदा खाली नेतात, एकदा मधात फिरवतात. का फिरवतात? का त्यांना काही काम नाही म्हणून का? जसं तुम्हाला काही बसल्या बसल्या काम नसतं, बसले त्या सतरांजाचे दसुडे वढत, त्याकरता विनाकारण ते हात वर खाली करतात का? त्याचं कारण असं असतं, ऐका, वेदाचा उच्चार करत असताना काही स्वर दीर्घ असतात, काही उंच असतात, काही रस्व असतात, त्याला उदात्त अनुदात्त आणि स्वरित म्हणतात. आणि ते उच्चारण करत असताना कोणता स्वर उदात्त आहे हे कळण्याकरता वर हात न्याला जातो, कोणता स्वर अनुदात्त आहे हे कळण्याकरता खाली हात न्याला जातो आणि कोणता स्वर स्वरित आहे हे कळण्याकरता मधात हात फिरवला जातो. विठाला विठाला हरी ते स्वर्गात गेलेले आतापर्यंतचे सगळे पित्र त्या वाड्यामध्ये येऊन बसले आणि उदात्त अनुदात्त स्वरित अगदी हातवारे करू करू अगदी जंतोतंत ते मंत्राचा घोष चालू झाला. आणि तो मंत्राच्या घोषाचा आवाज त्या गावामध्ये घुमायला लागला. आणि त्या गावातल्या ब्राह्मण देवतांनी विचार केला, अरे कोण गेले यांच्या घरी जेवणाकरता? रात्री तर आपली बैठक बसली होती की त्यांच्या घरी कोणी जेवायला जायचं नाही आणि अचानक कोण गेलं? काय शेजारच्या गावचे कोणी ब्राह्मण लोक त्यांनी बोलून आणले का जेवण्याकरता? त्याच्यातला एक जण म्हणला, मी जाऊन पाहतो. हे सगळे ब्राह्मण देवता गावाच्या मंदिरावर एकत्रित जमले आणि तिथं बोलले कोणाकडे तोंडाकडे पाहायला लागले तर ते म्हणले गावातले सगळे इथे आहेत, मग जेवायला कोण आलं? त्याच्यातला एक म्हणला, मी जाऊन पाहतो कोण आले. तो गेला पाहण्याकरता. कसा पाहिला? आता दरवाजाही बंद आणि खिडकीही बंद. आता आत कोण जेवते कसं पाहायचं? पण एका खिडकीला थोडंसं छिद्र होतं, फुटलेली खिडकी होती ती. मग तो खिडकीच्या जवळ गेला आणि खिडकीतून त्याने डोळा बारीक करून पाहिला आतमध्ये नेमकं कोण आहे. चमत्कार घडला. त्याने खिडकीतून आत पाहिल्याच्या नंतर त्याचा आजोबा 15 वर्षापूर्वी मेलेला त्याला दिसला. अरे बापरे, ते मला आजोबा आले जेवायला 15 वर्षाच्या नंतर. त्याला आश्चर्य वाटलं आणि ते पळतच आजीकडे गेलं. त्याची आजीने नुकतीच आंघोळ केलेली होती आणि ती कपाळावरती बुक्का लावू लागली आरशामध्ये पाहून. हे पळतच गेला, मला आजी आजी आजी. ते म्हणले, काय रे बाळ, बुक्का लावू नको, कुंकू लाव. ते म्हात्रे म्हणले, हां कुंकू लाव, नेमकं झालं तरी काय? ते मला अगं आजी खरं सांगतोय, बुक्का नको लाव, कुंकू लाव. ते म्हात्रेला वाटलं हे नालायक पोरग गावामध्ये हिंडते, मोकार लोकांच्या नादाला लागते आणि माझी चेष्टा करायला यायला लागले. म्हात्रे म्हणले, बाळा जरा इकडे ये रे. ते म्हणे, काय? जरा जवळ ये ना. त्या म्हात्रीने त्याला जवळ घेतलं आणि असा कानाखाली ठेवून द्या. कडे आलं. आता कसं वाटलं? म्हणली, हा माझी चेष्टा करतो, आजीची चेष्टा करतो, तुला अक्कल आहे की नाही? माझी चेष्टा आणि ती असली भंगार. तो म्हणला, आजी खरं सांगतो, तुझी शपथ घेऊन सांगतो, मी फार तुझ्यावरती प्रेम करतो, मी तुझी चेष्टा करत नाही, मी खरं सांगतोय. आजोबा आलेत. म्हणे, कुठे? कृष्णाजी पंत देवकुळ्यांच्या घरात. काय करतायत? म्हणली, जेवायला बसलेत. ती म्हात्रे म्हणली, खरंच की काय? म्हणे, हो ना, चल बघायला. त्या पोराने त्या आजीला उचललं पळतच गेलं तिकडे घेऊन. गेल्याच्या नंतर त्या आजीला सांगितलं, आजी छिद्रातून बघ आजोबा दिसतात की नाही. त्या म्हात्रीने आतमध्ये पाहिलं तर खरंच तिला त्याचा नवरा दिसला. ती म्हणली, खरंच की माय, 15 वर्षाच्या नंतर आलेत की, किती तेज दिसते चेहऱ्यावर, पितर लोकांमध्ये लयच खाल्लेलं दिसतंय, देव तूप लोणी, काय चमचमीत चेहरा दिसायला लागलाय. आश्चर्य वाटलं तिला. आता तिने पाहिल्याच्या नंतर तिला फक्त त्याचा नवराच नाही दिसला, ते छिद्रातून सगळे लोक दिसले तिला. आणि त्याच्या लक्षात आलं, आतापर्यंत जेवढे गावातले लोक मेली होती सगळेच आलेत. आणि मग काय, गावामध्ये बातमी पसरायला वेळ लागतो. हे ती गावामध्ये जी पळाली सगळ्यांना सांगा सुटली, ऐ ठकू तुझा नवरा, ऐ सकू तुझा नवरा, ऐ शांताबाई तुझा नवरा. सगळ्या महिला त्या ठिकाणी हजर. पण दरवाजा बंद आहे. आता जायचं कसं? पण चमत्कार असा व्हायचा,
जो खिडकीतून डोकावून पाहायचा ना, नेमका त्याच्याच घरातला मेलेला माणूस त्याला दिसायचा. माऊली आहेत महाराज, ते काही करू शकतात. परी पाहे बीज शुद्ध अंगी, काही करू शकतात ते. त्या सगळ्यांना असं वाटलं आपलं चुकलंच बरं का, आपण जेवायला यांच्या घरी आलो नाही, याने रेडा बोलवला, आपण याच्यावरती विश्वास ठेवला नाही, म्हणून माऊलींनी आपली जिरवण्याकरता आपण जेवायला आलो नाही म्हणून आपले पित्र खाली आणून जेवू घातले. हा ज्ञानोबारायांचा प्रताप आहे. लोकांच्या लक्षात आलं, चुकी लक्षात आली, पण त्यांच्या लक्षात आलं आता यांना जेवू द्या. यांचं जेवण झाल्याच्या नंतर 5 मिनिटं आपल्याला भेट घ्यायला मिळेल, दरवाजे उघडतील, त्यावेळेला आपण त्यांच्या चरणावरती पडू आणि माऊलीकडे क्षमा याचना करू. करा क्षमा अपराध महाराज. तुम्ही सिद्ध महाराज, तुम्ही सिद्ध महाराज, तुम्ही सिद्ध महाराज. करा क्षमा अपराध महाराज, तुम्ही सिद्ध महाराज, तुम्ही सिद्ध महाराज, तुम्ही सिद्ध. करा क्षमा अपराध महाराज, तुम्ही सिद्ध महाराज, तुम्ही सिद्ध महाराज, तुम्ही सिद्ध. लोकांना अंतःकरणामध्ये ग्लानी उत्पन्न झाली. त्यांनी लक्षात केलं आपण माऊली बरोबर किती मोठा अन्याय केलाय, आपण किती चुकलो, आपल्याकडे किती मोठा अपराध झाला. आणि नंतर त्यांच्या चुकी लक्षात आली. मला पुढचं उदाहरण सांगायचं नाही, माझं उदाहरण इथं संपलं. ज्ञानोबारायांनी पितर लोकांना जीव घातलं की नाही, म्हणजे श्राद्ध कर्म केलं की नाही. काही का आपल्या कुंतीने कर्णाला मुक्ती प्राप्त होण्याकरता श्राद्ध कर्म केलंच की नाही, पिंडदान केलंच की नाही. किंवा रामचंद्र प्रभूने आपल्या वडिलांना मुक्ती होण्याकरता 10वा व्यवस्थित पद्धतीने केलाच की नाही, श्राद्ध कर्म केलंच की नाही. याचा अर्थ असा आहे, जो सनातन परंपरेमध्ये जन्माला आला त्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या आईच्या आपल्या वडिलाच्या मुक्ती करता, त्यांच्या शांती करता, त्यांच्या ज्या दिवशी ते गेले त्या दिवशी त्यांचं श्राद्ध करणं हे प्रत्येक व्यक्तीचं कर्म आहे. याला नैमित्तिक कर्म म्हणतात. शास्त्रामध्ये काही नित्यकर्म आहेत तर काही नैमित्तिक कर्म. नीट ऐका, नित्यकर्म हेच नैमित्तिक कर्म होऊन येतं. कोणतं नैमित्तिक कर्म असतं? 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी त्याचं वर्णन केलंय. सूर्यचंद्र ग्रहणे, येऊन करविती पार्वणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस, किंवा अथवा अतिथीह न पावे, ऐशेशे पडे जे करावे, ते कर्म जाणावे नैमित्तिक गा. म्हणजे आजचा हा जे श्राद्ध जे कर्म असतं ना, या श्राद्ध कर्माला नैमित्तिक कर्म म्हणतात. आणि जो व्यक्ती नैमित्तिक कर्म करतो ना, जेवढ्या प्रमाणात अन्नदान केलं त्याच्यापेक्षा 1000 पटीने त्याला ते प्राप्त होतं. जेवढं द्रव्यदान केलं त्याच्यापेक्षा 1000 पटीने ते प्राप्त होतं. कारण का, आजच्या दिवशी जर आपण द्रव्यदान, वस्त्रदान, गोदान, भूमिदान, जेही दान देऊ ते सगळं दान वर पितर लोकांना प्राप्त होतं आणि त्या कुळातल्या लोकांना समाधान प्राप्त होतं. आता इथं काही लोक शिकलेले असतील ना, जे नास्तिक लोक आहेत ना, तथाकथित शिकलेले, ते म्हणतात तुमचे वडील 1 वर्षापूर्वी मेले, ते पितर लोकाला गेले आणि त्यांच्या नावाने तुम्ही इथं अन्नदान केलं आणि त्यांच्या फोटोला नैवेद्य दाखवला, म्हणजे त्यांना वर प्राप्त होतो का? आणि जर असं होत असेल तर मग ते तार्किक लोक शंका कशी करतात माहिती आहे का? जर तुम्ही त्र्यंबकेश्वरला तीर्थयात्रेला गेले तर मग डबा कशाला सोबत नेता? आम्ही घरी तुमच्या फोटोला नैवेद्य दाखवतो, तुमचं त्र्यंबकेश्वरमध्ये पोट भरायला पाहिजे ना, असे तार्किक लोक, नास्तिक लोक बोलतात बरं का. पण एक विचार ऐका, मृत्यू लोकातले ज्यावेळेला 365 दिवस पूर्ण होतात त्यावेळेला पितर लोकातला 1 दिवस पूर्ण होतो. कळतंय का? पहा, सगळ्या लोकातला नियम सारखा नसतो. ज्यावेळेला पितर लोकातले 1 दिवस, मृत्यू लोकातले 365 दिवस पूर्ण होतात त्यावेळेला पितर लोकातला 1 दिवस पूर्ण होतो. उदाहरण घ्यायचं असेल तुम्हाला तर पहा, प्रत्येकाच्या हातामध्ये घड्याळ आहे. ज्या वेळेला आपल्या घड्याळीतला तास मिनिट काटा 12 घरं पूर्ण फिरतो त्यावेळेला तास काटा किती फिरतो? घड्याळ कळत असेल ना तुम्हाला. ज्यावेळेला मिनिट काटा 12 घरं पूर्ण फिरतो त्यावेळेला तास काटा किती फिरतो? 1 घर पूर्ण फिरतो, फक्त 1 घर. तसं मृत्यू लोकातले 365 दिवस पूर्ण झाले की पितर लोकातला 1 दिवस पूर्ण होतो. आणि पितर लोकातले लोक फक्त एकदा जेवतात. कळलं तुम्हाला? पितर लोकातले लोक एकदा जेवतात. मग आपले 365 दिवस तर त्यांचा 1 दिवस. याचा अर्थ असा आहे 365 दिवसातून आपण एकदा इथं नैवेद्य केला की त्यांना रोज तिथं जेवण प्राप्त होतं आणि त्यांना जेवण प्राप्त झाले की ते संतुष्ट होतात आणि तिथून ते संतुष्ट झाले की तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतात. विठाला वाह वाह, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याणाची व्हावे काया कल्याणाची. म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती.
तया कुणा तुका म्हणे पितो आशीर्वाद देती कल्याण इच्छिते तया कुणा कल्याण इच्छिते तया काय सुंदर प्रमाण दिले महाराजांनी. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती तया कुळा. पितृ लोक आशीर्वाद देतात, पण कुणाला? ज्यांनी आपल्या आईवडिलाच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता श्राद्ध कर्म केलं, 10वा व्यवस्थित पद्धतीने केला, चांगल्या प्रकारचं ज्ञानदान केलं, वस्त्रदान केलं, सगळं केलं, त्याची पितृ कल्याण त्याचं इच्छितात आणि त्याला आशीर्वाद देतात. म्हणून या सोनवणे परिवाराने या आपल्या आईवडिलाच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता देखणा सोहळा या ठिकाणी केला. हे बाबा वैकुंठात बसून नक्की या पित्र या घराण्यातल्या लोकांना भरभरून आशीर्वाद देत असतील. आणि इथून पुढे तुम्ही पहा या घराची कशी, कुटुंबाची कशी व्यवस्था लागते. कारण शास्त्रामध्ये जे सांगितलं ते खोटं नाही महाराज. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते किंवा ज्ञानोबा ज्ञानेश्वरमध्ये वर्णन करतात. कार्य व्यवस्था, कार्य काय, अकार्य काय. ज्ञानोबरायांनी ते सांगितलंय. शास्त्राने जर सांगितलं ना आपल्याला विष प्या, तर विष प्यायला सुद्धा मागं पुढं पाहू नये. आणि शास्त्राने सांगितलं ना जर राज्याचा त्याग करा, तर राज्याचा सुद्धा त्याग करायला माणसाने मागं पुढं पाहू नये. म्हणून शास्त्रामध्ये असं वर्णन आलंय, ज्या व्यक्तीने आपल्या आईवडिलाच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता श्राद्ध कर्म केलं त्याला सुख, समाधान, आरोग्य, यश, कीर्ती, आनंद, ऐश्वर्य सगळं काही प्राप्त होतं. म्हणून प्रत्येकाने आपल्या आईवडिलाच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता त्यांचं श्राद्ध कर्म हे केलंच पाहिजे. विठाला एवढा हा चिंतनाचा विस्तार का झाला याचा विचार करून पहा. आपला विचार असा चालला होता, पुन्हा पाठीमागे जा. एवढा विस्तार का झाला? ज्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये वासना शिल्लक राहिल्या ना, त्या व्यक्तीचा आत्मा पूर्णत्वाला प्राप्त होत नाही. त्याला पुनर्जन्म प्राप्त करावा लागतो, किंवा जसं पुण्य असेल तशा लोकाला त्याला जावं लागतं. पण ज्याच्या अंतःकरणामध्ये कुठली इच्छाच राहिली नाही, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात त्या व्यक्तीचं श्राद्ध करा नका करू काही फरक पडत नाही. ज्याच्या अंतःकरणामध्ये कोणती वासना शिल्लक राहिली नाही. कारण जशी वासना असेल तसा जन्म घ्यावा लागतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. स्वर्गाला कोण जातो? पुण्य प्राप्त केल्याच्या नंतर ज्यांनी स्वर्गाची इच्छा केली तो स्वर्गाला जातो. नरकाला कोण जातो? वाईट कर्म केलं तो नरकाला जातो. पण मुक्तीला कोण प्राप्त होतो? चांगलं कर्म केल्याच्या नंतर ते कर्म ज्यांनी परमात्म्याला समर्पित केलं, कायेन वाचा मनशेंद्रिवर्या, परमात्म्याला ते कर्म समर्पित केलं म्हणजे त्याच्या अंतःकरणामध्ये कोणती वासनाच राहिली नाही, म्हणजे त्याला वैराग्य प्राप्त होतं. आणि ऐका, ज्याला वैराग्य प्राप्त झालं ना त्याला श्रीगुरूची प्राप्ती होते. आणि ज्याला श्रीगुरूची प्राप्ती झाली त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. आणि ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होतं त्या व्यक्तीच्या जीवनाचं कल्याण होऊन जातो, तो पूर्णत्वाला प्राप्त होतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते. आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणतात याच्याकरता तर मी प्रयत्न केला होता जीवनामध्ये सगळा. मला ती पूर्ण अवस्था प्राप्त व्हावी याकरताच मी प्रयत्न केला होता आत्तापर्यंत. मी अंतःकरणात कोणती वासना शिल्लक ठेवली नाही, मी संसार शिल्लक ठेवला नाही. केवळ फक्त माझ्या जीवनामध्ये माझा शेवट माझ्या याच डोळा पूर्ण झाला पाहिजे हे मला पाहायचं होतं. मग तुम्ही अजूनही पहा, मनुष्य जीवनामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक लोक अनेक प्रकारचे अट्टहास करतात. पण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात माझ्या जीवनात मी जो अट्टहास केला तो घर बांधण्यासाठी अजिबात नाही केला. माझ्या जीवनामध्ये मी जो अट्टहास केला तो अट्टहास बंगल्याकरता नाही केला, नोकरी करता नाही, पैसा करता नाही, मान सन्माना करता नाही. तर मी माझ्या जीवनामध्ये जो अट्टहास केला होता माझ्या अंतःकरणातल्या वासना संपाव्यात, मला ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं आणि मी पूर्ण स्वरूपाला प्राप्त व्हावं याच देहात आणि याच डोळ्यात. ती अवस्था मला या जन्मामध्ये प्राप्त झाली. आणि या पूर्णत्वाचे धन्योद्गार जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या पहिल्या चरणात काढतात. यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास. हे शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. शेवटचा दिस
चिंतने पावलो विसावा आता चिंतने पावलो विसावा चिंतने पावलो अभंग आहे ना महाराज, हृदयावरती कोरून ठेवा प्रत्येक व्यक्तीने, असा उद्गार या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी काढलाय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी याच्याकरताच अट्टहास केला होता. प्रत्येक व्यक्ती अट्टहास करत असतो. अट्टहास या शब्दाचा अर्थ होतो प्रयत्न, आणि प्रयत्न कोण करत नाही. प्रत्येक व्यक्ती जीवनामध्ये प्रयत्न करतो. कोण पोट भरण्याकरता प्रयत्न करतो, तर कोण सन्मानाकरता प्रयत्न करतो. कोणी पदाच्या प्राप्तीकरता प्रयत्न करतो, तर कोणी अमर होण्याकरता प्रयत्न करतो. कोणी श्रीमंत होण्याकरता प्रयत्न करतो, तर कोण कशाकरता. कोण प्रयत्न करत नाही. प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. फक्त प्रयत्नाच्या दिशा मात्र आपल्या चुकलेल्या आहेत. आणि जर प्रयत्नाची योग्य दिशा जर प्राप्त करून घ्यायची असेल तर ते फक्त संतच देऊ शकतात. जगाच्या पाठीवर दुसरं कोणीही तुम्हाला दिशा देऊ शकत नाही. विठाला विठाला हा मनुष्यजन्म जो भगवंताने दिलाय ना, हा संसार करण्याकरता दिलाच नाही. भगवंताने हा मनुष्यजन्म दिलाय ना, हा फॅशन करण्याकरता दिलाच नाही. मनुष्यजन्म, कारण ब्रह्मदेवाने ज्या वेळेला परमात्म्याने सृष्टी निर्माण केली त्यावेळेला गाय जन्माला घातली, मै जन्माला घातली, कुत्रे जन्माला घातले, गाढवर जन्माला घातले, डुकरं जन्माला घातले, नाना प्रकारच्या जेवण जन्माला घातल्या. आणि देवाला वाईट वाटलं. देवाला वाटलं एवढी येऊन मी जन्माला घातली, काय उपयोगाची आहे. याच्यामध्ये एकालाही नामस्मरण करता येत नाही, एकालाही कीर्तन करता येत नाही, एकाला आळंदी पंढरपूर कळत नाही, एकालाही गाथा वाचता येत नाही. मग देवाने काय केला, विचार करून एक अशी योनी तयार केली, त्याची नाव आहे मानव योनी. आणि हा योनी परमात्म्याने ज्या वेळेला तयार केली त्यावेळेला भगवंताच्या लक्षात आलं, अरे हा आता बघा डोळे प्राप्त झाले, भगवंताचं स्वरूप पाहू शकतो. कान प्राप्त झाले, कीर्तन ऐकू शकतो. मुख प्राप्त झालं, नामस्मरण करू शकतो. पाय प्राप्त झाले, आळंदी पंढरपूरची वारी करू शकतो. हात प्राप्त झाले, विठ्ठल विठ्ठल म्हणून भजन टाळी वाजू शकतो. पण याकरता भगवंताने हा नरदेह आपल्याला दिला. माणसं तो विषयच विसरून गेले, तो उद्देशच मात्र विसरून गेले. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, पाहे पा शरीराची या गावा जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ आघबा सांडोनिया किंवा विसरोनिया. ज्ञानोबराय म्हणतात हे मृत्यू लोकातले लोक ज्याकरता जन्माला आले तो उद्देशच मात्र विसरून गेले. एक वाक्य नीट ऐका, ज्या देहाचा एका क्षणाचाही भरोसा नाही त्याकरता तुम्ही जमिनीकरता भांडणं करता भावांबरोबर. ज्या देहाचा एका क्षणाचाही भरोसा नाही त्या देहाकरता तुम्ही बंगला बांधता. ज्या देहाचा एका क्षणाचाही भरोसा नाही त्याला फिरण्याकरता तुम्ही गाडी घेता. ज्या देहाचा एका क्षणाचाही भरोसा नाही त्याच्या नावाने तुम्ही बँक बॅलन्स टाकता. हे करू नका मला म्हणायचं नाही, पण जरा विचार करा. ज्या देहाचा एका क्षणाचाही भरोसा नाही त्या देहाकरता जन्माल्यापासून तर मरेपर्यंत तुम्ही कष्ट करता. पण जन्माच्या पूर्वी जिथं तुम्ही होते आणि मेल्याच्या नंतर तुम्हाला जिथं जायचं आहे तिथली तुम्ही काय तयारी करून ठेवली विचार करा. हा विचार ज्या दिवशी तुम्ही जीवनामध्ये करताल त्या दिवशी तुम्ही खरं परमार्थाला लागताल. विठाला विठाला म्हणून सांसारिक लोक संसारात जागे असतात तर महात्मे लोक संसारात झोपलेले असतात. आणि सांसारिक लोक आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झोपलेले असतात तर महात्मे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागे असतात. काय भगवद्गीतेचे शब्द आहेत महाराज, या निशा सर्व भूताना तश्याम जागृती संयमी यशाम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. भगवान गीतेमध्ये सांगतात अर्जुना, अरे संसारिक लोक संसारात जागेत पण महात्मे संसारात झोपलेले. जाळोनी संसार बैसलो अंगणी. आणि एक लक्षपूर्वक ऐका, ज्याला संसार करायचा आहे ना त्याच्या बापालाही परमार्थ साधू शकत नाही. कारण एखादा जर मला नाही मी संसारही चांगला करतो परमार्थही चांगला करतो तर तुकोबारायाने स्पष्ट सांगितलंय, तुका म्हणे त्याशी दोहीकडे धक्का शेवटी तो नरका माझी पडे. ज्याला परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची ना त्याला जगद्गुरु तुकोबारायासारखे अंगाला राखच लावावे लागते. याचा अर्थ आहे त्याला वैराग्य धारण करावं लागतं. आळंदीमध्ये जर शिकायला आला तर पहिला ग्रंथ तुमच्या हातामध्ये विचारसागर दिला जातो आणि त्या विचारसागरात पहिली व्याख्या आहे ती वैराग्याची. इहलोकापासून तर परलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. आणि जोपर्यंत अंतकरणामध्ये वैराग्याचा ज्योत पेटत नाही ना, जोपर्यंत अंतकरणामध्ये वैराग्याची अग्नी पेटत नाही तोपर्यंत परमात्म्याची प्राप्ती होत नाही. विठाला विठाला एक वाक्य नीट ऐका. आपल्याला काय वाटतं माहिती आहे का, वैराग्य प्राप्त करणं म्हणजे 1 किलोमीटर दाढी वाढवणं, 2 किलोमीटर जाटा वाढवणं, नखच न काढणं, आंघोळच न करणं, दातच न घासणं, मळ कटलेले कपडे घालणं. आपल्याला वाटतं याला वैराग्य प्राप्त झालंय. अरे त्याला वैराग्य नाही, त्याला वैताग प्राप्त झालाय. त्याला साधी आंघोळ काढायची कळत नाही तर त्याला काय भगवंताच्या प्राप्तीची माती कळणार आहे. वैराग्य म्हणजे काय ऐका, आंघोळ न करणं याला वैराग्य नाही म्हणत, दात न घासणं याला वैराग्य नाही म्हणत, केस न काढणं याला वैराग्य नाही म्हणत. वैराग्य म्हणजे काय ऐका, 3 ककार सांगितले शास्त्रामध्ये.
क ज्याची ककाराने प्रारंभ होतो त्या 3 ककाराचा ज्याने त्याग केला त्याला वैराग्य म्हणतात. कशाला म्हणतात वैराग्य ऐका. क म्हणजे कांचन, कांचन म्हणजे धन, ज्याला धनाचा टिटकारा आला समजून घ्यायचं त्याला वैराग्य प्राप्त झालंय. क कांचन. 2 की म्हणजे कीर्ती, ज्याला कीर्तीचा टिटकारा आला समजून घ्यायचं त्याला वैराग्य प्राप्त झालंय. आणि 3 क म्हणजे कामिनी, कामिनी, कांचन आणि कीर्ती या तिन्हीचा उद्वेग ज्याच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झाला समजून घ्यायचं त्याला वैराग्य प्राप्त झालंय. विठाला विठाला आणि असं वैराग्य जगद्गुरु तुकोबारायांनी अंतःकरणामध्ये धारण केलं महाराज. विवेकासहित वैराग्याचे बळ. कसं होतं ते वैराग्य. धगधगीत ज्वाळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा धगधगीत ज्वाळ. हा विवेका सहिता वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा विवेका सहिता धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. आणि वैराग्य धारण करणं जीवनामध्ये एवढं सोपं वाटलंय तुम्हाला. अरे कीर्तन करणं लय सोपं आहे, प्रवचन करणं लय सोपं आहे, पण वैराग्य धारण करणं अंतःकरणात लय अवघड आहे. आपल्या खेड्यातल्या लोकांना वाटतं कीर्तन करायला झाला लागला म्हणजे लयच मोठा बाबा झाला काय. अरे त्याच्यासारखा नालायक जगात दुसरा कोणी नाही. ते रेकॉर्डिंग चालली मला माफ करा पण बोलायला नाही पाहिजे असं, पण माझ्यासमोर महात्मे लोक बसलेले आहेत. कीर्तन प्रवचन करायला लागला म्हणजे लय वैराग्यवान झाला असं म्हणलं कोण तुम्हाला. अरे जेवढे कीर्तन प्रवचन करायला लागले तेवढे लोक जे आसक्त झाले ते बिचारे शेतकरी तेवढे आसक्त नाही आहेत. विठाला आपल्याला वैराग्य प्राप्त झालं का नाही हे लोकांना सांगण्याची गरज नाही. वैराग्य प्राप्त झालं हे कशावरून ओळखायचं माहिती आहे का तुम्हाला. ज्ञानोबारायांनी उदाहरण दिलंय. ज्याला वैराग्य प्राप्त झालं हे कशावरून ओळखायचं. आता एवढं उन्हाळा चाललाय, 1 तासभर उन्हामध्ये बराच खाणली, खड्डा खाणला उन्हात असल्या बाहेर 12 वाजता. त्याच्या अंगाची कशी लाही झाली असेल. आणि अशी ज्याच्या अंगाची लाही झाली तापले पूर्ण शरीर आणि तो घरी आला बायकोला मला थंड पाण्याने आंघोळ करायची पाणी टाक. ती म्हणली मी नाही टाकणार, ते पुवाचा कुंड भरलेला आहे जा त्याच्यात जाऊन आंघोळ करा. कळलं ना. पुवाचा कुंड, पू म्हणजे तर कळत असं ना पॉयझन. जखम साडल्याच्या नंतर जे पॉयझन तयार होतं त्याला पू म्हणतात की नाही. अशा पुवाचा थंडगार भरलेला कुंड आहे. कोण व्यक्ती त्याच्यात जाऊन आंघोळ करेल. ज्या व्यक्तीला त्या पुवाची किळस येते, किती दमलेला असेल किती भागलेला असेल तरीसुद्धा तो पुवामध्ये आंघोळ करायला तयार होणार नाही. तसं ज्ञानोबा म्हणतात किती सुंदर दृश्य समोर आल्याच्या नंतर जो त्या दृश्याला पाहून अंतःकरणामध्ये मोहित होणार नाही समजून घ्यायचं त्याला वैराग्य प्राप्त झालंय. विठाला विठाला वैराग्य प्राप्त झालेल्या माणसाला किती दुःख होतं माहिती आहे का तुम्हाला. विषयाचा त्याग करत असताना ज्ञानोबाने 5 उदाहरणं दिलेत. सगळी उदाहरणं मी तुम्हाला सांगणार नाही, फक्त एक उदाहरण सांगतो पुढे सांगतो. वैराग्य प्राप्त करणं आणि वैराग्य जीवनात जगणं किती अवघड आहे. सांगणं नाही सोपं आहे. वैराग्य कीर्तनातून सांगणं तुकोबाराय वैराग्यवान होते सांगणं फार सोपं आहे, पण जगणं किती अवघड आहे त्याकरता उदाहरण सांगतो. तुम्ही नाशिकचे लोक आहात, तुमच्या इकडे नाही वाटतं जास्त द्राक्ष, पण मी पाहिली आता निमळ्यात 4-5 मळे पाहिले, भरपूर मळे मी पाहिले. एका द्राक्षाचा एका शेतकऱ्यांनी तो बागवर बांधला थोडा उंचीवरती आणि एका कोल्याला वाटतं आपण द्राक्ष खायला जाऊ म्हणून तो त्या बागेमध्ये गेला. रात्री 12 वाजता 12 वाजल्यापासून तर सकाळी 4 वाजेपर्यंत तो उड्या मारित होता. कशाला. ते द्राक्ष खाण्याकरता. पण त्या शेतकऱ्यांनी बाग उंच बांधल्यामुळे त्याच्या तोंडाला ते द्राक्ष लागलीच नाही. सकाळ 6 वाजल्याच्या नंतर सूर्य भगवान आता उदयाला येणार. त्याच्या लक्षात आलं कोल्याच्या मालक आला तर आपलं कंबरड मोडल्याशिवाय राहणार नाही. मग तो बागेतून जाताना बाहेर निघाला, पण जाताना मला अरे थू द्राक्ष आंबट आहेत म्हणला. मग कशाला उड्या मारल्या रात्रभर. तोंडाला द्राक्ष लागले नाही म्हणून आंबट हे म्हणणं वेगळं आणि समोर द्राक्ष असताना सुद्धा त्याचा त्याग करणं याला वैराग्य म्हणतात. विठाला विठाला ज्याला विरक्ती प्राप्त केली त्या व्यक्तीला मनुष्य जीवन जगत असताना किती कष्ट होतात. उदाहरण सांगतो तुम्हाला. एखादा सुतळी बॉम्ब पेटवला ना, कळतंय का पहा. सुतळी बॉम्ब पेटवला की त्याचा फुटतो आणि तो मोकळा होतो. पण दिवा पेटवा बरं. दिवा पेटवल्याच्या नंतर काय होतं, तो दिवा हळूहळू जळतो. तसं ब्रह्मचारी व्रताचं पालन करणं आणि अंतःकरणामध्ये वैराग्य धारण करणं म्हणजे या देहाला हळूहळू जाळणं आहे. तरीसुद्धा हे महात्मे देहाला जाळतात. कशा करता. केवळ फक्त भगवंताच्या प्राप्ती करतात. त्यांना किती वेदना होतात. त्याचं उदाहरण ज्ञानोबा ज्ञानेश्वर. अट्टहास या शब्दाचा अर्थ सांगतो मी, नीट ऐका. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये उदाहरण दिले मावले हो. त्या बाईचं वय झालं 67 वर्ष आणि त्या पुरुषाचं वय झालं 70 वर्ष. आता मुलगा होईल का त्यांना. पण वयाच्या 70व्या वर्षी त्या माणसाला मुलगा झाला. एकतर होतच नव्हता. 68 वर्ष वय झालं त्या बाईचं. आणि मग एकुलता एक पुतळ्याला पोरगा झाला. वय झाल्याच्या नंतर
मग ते काय करायचे, सकाळी उठले की त्याला चांगलं गरम पाण्याने आंघोळ घाला, चांगल्या टॉवेलने पुसून घ्या, त्याला तेल लावा, त्याला चांगले कपडे घाला, कपाळावर पैसा, हातावर पैसा, गालावर पैसा, त्याची कोड कौतुक ती करायची. एक दिवस त्या म्हातारीने काय केलं, सकाळी सकाळी त्या पोराला आंघोळ घातली, चांगले कपडे घातले, चांगलं तेल लावलं, पावडर लावलं, क्रीम लावली, चांगले हातावर पैसा, पायावर पैसा, सगळा शृंगार केला. आणि ती बाई सकाळी सकाळी त्या पोराला हातावरती घेऊन बाहेर कोवळ्या उन्हात आली आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणू लागली, वा 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 वा, किती सुंदर दिसतो माझा राजा, वा 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 वा, फार सुंदर दिसतो. आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहून ती आनंद घेतच होती. पण तेवढ्यात त्या पोराने पांढरे डोळे केले आणि ते पोरगं मेलं. आता एकतर होतच नव्हतं, 68व्या वर्षी त्या बाईला झालेलं पोरगं त्या काळाने नेलं. त्या बाईला जेवढ्या वेदना होतात, ज्ञानोबा म्हणतात तेवढ्या वेदना त्या वैराग्य धारण करणाऱ्या साधकाला जीवनात होतात. 5 उदाहरणं दिलेत, मी फक्त एकच सांगितलं कारण वेळ माझ्याकडे कमी आहे. माते पुढोने बाळक, काळे नेता एकुलते एक, पहिलं उदाहरण. आणि दुसरं उदाहरण दिलं ज्ञानोबरायांनी, मासा पाण्यातून काढला आणि जमिनीवरती टाकला की तो जसा तरफडतो तसं वैराग्य धारण केलेल्या व्यक्तीचं चित्त विषयाच्या भोगाकरता तरफडतं, तरी सुद्धा तो विषयाकडे जाऊ देत नाही. याला जीवनामध्ये अट्टहास करणं म्हणतात. आणि जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, मी माझ्या इंद्रियाला, माझ्या मनाला विषयाकडे जाऊ दिलं नाही, वैराग्य धारण केलं. जाई ओ माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैशे नोहे. हा अट्टहास जो आम्ही आमच्या जीवनामध्ये केला, कशा करता? फक्त ब्रह्मज्ञानाकरता आणि मुक्तीबरोबर आम्हाला लग्न करायचं होतं म्हणून केला. याजसाठी केला होता अट्टहास. एवढ्या करता तर हे वैराग्य, एवढ्या करता तर हे विवेक, एवढ्या करता तर शम, एवढ्या करता तर दम, याच्याकरताच मनोनिग्रह आणि याच्याकरताच इंद्रिय निग्रह. आणि इंद्रिय निग्रह आणि मनोनिग्रह आणि वैराग्य धारण केल्यामुळे आमचं मन शांत झालं, आमचे इंद्रिय शांत झाले, आमच्या अंतकरणातल्या वासना सगळ्या संपून गेल्या. आणि वासना संपल्यामुळे काय झालं, अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा कृष्णेची या, कुंडलिया धावा कृष्णेची या, कुंडलिया धावा कृष्णेची या. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा कृष्णेची या, कुंडलिया धावा कृष्णेची या. जगद्गुरु तुकोबराय जीवन जगण्याचं सार सांगतात. आता निश्चिंतीने माझ्या जीवनाचा शेवट शांत झाला, मी पूर्णत्वाला प्राप्त झालो, माझं जीवन धन्य झालं. याचं कारण जर काही असेल तर खुंटलिया धावा तृष्णेची या. माझ्या आता अंतकरणामध्ये वासना राहिली नाही. आणि ऐका, जोपर्यंत अंतकरणात वासना आहे तोपर्यंत काय होणार माहिती आहे का? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलदुसतारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. आद्यगुरु शंकराचार्य सांगितलंय, ए मूर्ख बुद्धीच्या माणसांनो, अरे अंतकरणातल्या वासना शांत करा. जोपर्यंत अंतकरणातल्या वासना शांत होत नाही तोपर्यंत आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. आणि जोपर्यंत परमात्म्याची प्राप्ती झाली नाही तोपर्यंत मनुष्य जीवनाचं सार्थक होत नाही. आणि जर मनुष्य जीवनामध्ये वासना शांत झाली नाही तर मी प्रमाण सांगून आलो, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जशी वासना मनुष्याच्या देहामध्ये असेल ना तसा जन्म त्याला घ्यावाच लागणार. आणि वासनाही संपत नाही मायबाप. आद्यगुरु शंकराचार्याने सांगितलं, अंगम गलितम फलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुंचति आशा पिंडम. आद्यगुरु शंकराचार्याने सांगितलं, केस पांढरे झाले, दात पडून गेले, हातपाय हलायला लागले तरी सुद्धा अंतकरणातली वासना संपत नाही. याचा अर्थ असा आहे,
तुमच्या जीवनाचा अजून परिपूर्णता प्राप्त झाली नाही. एखादा व्यक्ती जर आळंदी पंढरपूरला जात नसेल पण त्याच्या अंतःकरणामध्ये जर कोणती वासना उत्पन्न होत नसेल तर त्याच्यासारखा मोठा माणूस या जगात दुसरा कोणता नाही. नीट ऐका मी काय सांगतोय ते. ब्रह्मज्ञान म्हणजे काय माहिती आहे का? या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते इंद्रियांचा जय वासनेचा क्षय. इंद्रियांचा जय होणं आणि वासनेचा क्षय होणं याला म्हणतात ब्रह्मज्ञान. आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ती वासना माझी संपली, मला पूर्णत्व प्राप्त झालं आणि माझ्या जीवनाचं कल्याण झालं. याच्याकरता तर मी अट्टहास केला होता. पण महाराज, जी वासना संपवण्याकरता एवढी अवघड आहे ते तर आशा ही कुमारी झाली, जी कामाच्या तारुण्या आली ते तर दोषीशी मांडली वराडी. पुष्कळ विस्तार केला ज्ञानोबरायांनी, मला एवढं सांगायचं नाही. वासना संपवणं फार अवघड आहे. कोणी बांधी घर मरायला लागलो तरी आमच्या अंतःकरणातल्या वासना संपत नाहीत महाराज. आणि वासना संपत नाही तोपर्यंत जीवनाचं कल्याण होत नाही. आम्ही प्रयत्न खूप केला. काही लोक, एक विचारवंत होऊन गेला, नीट ऐका, कळतंय का पहा तुम्हाला. भारतामध्ये असा एक विचारवंत होऊन गेला, तो म्हणला वासना संपवायची असेल ना तर वासना संपवण्याकरता जी अंतःकरणात तुमची वासना उत्पन्न होईल त्या वासनेचा उपभोग घ्या, तुमची वासना संपेल. पण ज्ञानोबारायांनी सांगितलं अग्नीमध्ये किती तूप टाका ती अग्नी शांत नाही होणार. अग्नीला जर शांत करायचं असेल तर त्या अग्नीमध्ये कुठल्याही प्रकारचं इंधन न टाकणं हेच अग्नीला शांत करण्याचा उपाय आहे. तुम्ही कितीही अग्नीमध्ये इंधन टाका, अग्नी वाढतच जाईल. तशी तुम्ही वासना किती पूर्ण करा, तुमच्या वासना पूर्ण होणार नाहीत. वासना जर संतुष्ट करायचा असतील तर इंद्रियांचा निग्रह आणि वासनेचा क्षय तुम्हाला करावाच लागणार. आणि तो कसा होतो, तो कसा झाला, त्या वासना आम्ही कशा संतुष्ट केल्या, त्या वासना आम्ही कशा आवरल्या, त्याचं वर्म जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. कौतुक वाटे यावे साचे कौतुक रघुमाई
भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज बोलो भाई साहेबांना की जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आम्ही अट्टहास केला वैराग्याच्या प्राप्तीचा, आम्ही अट्टहास केला विवेकाच्या प्राप्तीचा, आम्ही अट्टहास केला इंद्रियाच्या निग्रहाचा, आम्ही अट्टहास केला मनवाच्या निग्रहाचा. हा सगळा निग्रह आम्ही जीवनामध्ये केला कशाकरता? वासना निवृत्त करण्याकरता. तरी देखील आमच्या वासना निवृत्त होतीलच असं मात्र सांगता येत नव्हतं. त्याकरता आम्ही भगवंताच्या नामाचं साह्य घेतलं आणि नामाचं साह्य घेतल्यामुळे कौतुक वाटे झाले या वेचाचे नाम मंगळाचे तिने गुणे. आणि ज्याने भगवंताचं नामस्मरण केलं त्याला चारही मुक्ती प्राप्त होतात. नीट ऐका, तिने मुक्ती चारी साधेल्या. आता फक्त 2 मिनिटं एकाग्र व्हा. नामस्मरण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मी केलं त्यामुळे मला ही अवस्था प्राप्त झाली. तर नामस्मरणाचं महत्त्व ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात. 27 अभंग आहेत हरिपाठात आणि एक एक अभंग म्हणजे समुद्रासारखा सखोल आहे. पहिल्या अभंगामध्ये ज्ञानोबा सांगतात ज्यांनी नामस्मरण केलं त्याला चारही मुक्त्या प्राप्त होतात. आणि नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीला मुक्ती प्राप्त होते. मुक्ती करता तर लोक संन्यास घेतात, मुक्ती करता तर लोक डोंगरामध्ये जातात, मुक्ती करता लोक हिमालय गंगोत्री जमुनोत्री तिकडे जाऊन तपश्चर्या करतात. मग आम्ही नामस्मरण केल्याच्या नंतर सांसारिक लोकांना नामस्मरणाने मुक्ती प्राप्त होऊ शकते का? महाराजांनी स्पष्ट सांगितले असोनी संसारी जिव्हा वेगू करी वेदशास्त्र उभारी पाह्य सदा. बरं ठीक आहे महाराज, सांसारिक माणसाने नामस्मरण केल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते. पण ते नामस्मरण कसं करायचं? ठाईचं वैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. एकाग्र होऊन भगवंताचं नामस्मरण करा. नामस्मरण केल्याच्या नंतर मुक्ती प्राप्त होते. पण पाप जाळतात का? तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. किती जन्मातले पाप जळतात? नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे जन्मोजन्मांतरीचे पाप महाराज म्हणतात नष्ट होऊन जातात. बरं ठीक आहे महाराज, नामस्मरण केले पाप जळाले, नामस्मरण केले पुण्य मुक्ती प्राप्त होते. पण त्या मुक्तीकरता पुण्य लागतं. किती पुण्य प्राप्त होतं नामस्मरणाने? हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. बरं ठीक आहे, पुण्य भरपूर प्राप्त होतं. पण आम्ही नामस्मरण केल्याच्या नंतर आमची मुक्ती होईल. आमच्या आईवडिलांचं काय? ज्ञानोबांनी सांगितलं मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले. एवढंच नाही, जर एखाद्याने नामस्मरण केलं ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोका. स्त्री असू द्या नाहीतर पुरुष असू द्या, नामस्मरण करा मुक्त्या प्राप्त होतात. नामस्मरण करा पाप जळून जातात. नामस्मरण करा तुमच्या आईवडिलाचा उद्धार होतो. नामस्मरण करा तुमच्या अख्ख्या कुळाचा उद्धार होतो. नामस्मरण केल्याच्या नंतर अजून काय प्राप्त होतं म्हणले? ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन. समाधी संजीवन प्राप्त होते. पण कशाने? हरिपाठ. हरीचा पाठ जर मुखाने जर नामस्मरण केलं तर त्याला समाधी संजीवन प्राप्त होते. प्रमाण ज्ञानदेवा प्रमाण. माऊली म्हणतात मी स्वतः प्रमाण आहे. निवृत्तीच्या कृपेने मला हे ज्ञान प्राप्त झालं. किती मोठं हे ज्ञान! गगनावनी वाढ नाम आहे. आकाशापेक्षा देखील ते महान नामस्मरण आहे. आणि असं नामस्मरण ज्याने केला त्याचा देह पवित्र होतो. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय पवित्राची होय देह त्यांचा. मला एवढंच सांगायचं आहे, नामस्मरण केल्याच्या नंतर सगळ्या कामना सगळ्या मुक्त्या सगळे पाप सगळे जळून जातात. परमात्म्याची प्राप्ती होते. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात कौतुक वाटे झाले या वेचाचे. काय केलं? नाम मंगळाचे. मग कोणा त्याचं फक्त आम्ही नामस्मरण केलं. ऐका, तुकाराम महाराजांनी एवढं नामस्मरण केलं. मायबाप गोष्ट सांगणार नाही मी तुम्हाला. तुकाराम महाराजांचा पाय ज्या मातीला लागला ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणायची. किती नामस्मरण केलं असेल? नाम मंगळाचे तेने गुणे. एवढंच नाही, महिला मंडळ एक स्त्री होऊन गेली जनाबाई महाराज. एवढं नामस्मरण केलं तिने. तिचा हात ज्या गौरीला लागला ती गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. नाम मंगळाचे तेने गुणे. याच्या पुढे सांगतो भक्तराज अर्जुन झोपले. देवाने भगवद्गीता अर्जुनालाच का सांगितली? आईला सांगितली नाही, बापाला सांगितले नाही, भावाला सांगितले नाही, बायकोला सांगितले नाही. अर्जुनाला सांगण्याचं एकमेव कारण अर्जुन महाराज झोपले. तर त्यांच्या झोपल्याच्या नंतर त्याच्या अंगावरला रोम रोम कृष्ण कृष्ण म्हणत होता. म्हणून भगवंतांनी त्याला गीता सांगितली नाममंगळाचे तेने गुणे. आणि अजून एक वाक्य सांगतो फक्त थांबतो ऐका. पंढरपूरमध्ये एक संत होऊन गेले चोखवाराय महाराज. भिंतीखाली दडून मेले. अख्ख्या देहाचा चिरडा झाला, चेंदा मेंदा झाला टोमॅटोच्या चटणीसारखा. देव रडायला लागला. नामदेव महाराजांनी विचारलं देवा का रडता? त्यावेळेला देवाने सांगितलं अरे नामा माझा जीवलग सखा चोखवा भिंतीखाली दबून मेला रे. देवाने नामदेव महाराज सांगितलं मग देवा आपण त्यांची अंत्ययात्रा करू ना, आपण त्याचा सोहळा करू ना. देवाने सांगितलं अरे कसं करणार? 10-15 जण एकत्रित मिळेत, कोणाची कोणती असते कळायलाच तयार नाही. मग नामदेव महाराज म्हणले देवा त्यांच्या आस्त्या कशा ओळखायच्या आपण? देवाने सांगितलं नामा ते 15 लोक एकत्र चिंगरून मिले की नाही त्याच्यातली एक एक आस्ती घ्या आणि कानाला लाव. ज्या हाडातून विठ्ठल 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 असा आवाज येईल ती माझी चोखोबाची आस्ती असेल. याला म्हणतात नामस्मरणाचा प्रभाव. विठाला विठाला नामस्मरणाचा प्रभाव आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात कौतुक वाटे झाली या बेचाचे
नाम मंगळाचे ते नेऊने. मंगळ असणारं भगवंताचं नाम ओम पवित्रम पवित्रो वा. सर्वात पवित्र असणारं भगवंताचं आम्ही नामस्मरण केलं, त्यामुळं आमच्या वासना तृप्त झाल्या, वासना नष्ट झाल्या, आमचं वैराग्य टिकलं, आमचा इंद्रिय निग्रह टिकला, आमचा मनोनिग्रह टिकला, आम्हाला विवेक प्राप्त झाला, संतांची भेट झाली, त्यांच्या मुखातून तत्वज्ञान श्रवण करायला मिळालं. आणि त्या ज्ञानाच्या बळावरती आम्ही काय केलं? तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवस चारी खेळीमेळी. असं खेळीमेळीचे दिवस आपल्या जीवनामध्ये यावेत. आणि असे जर दिवस यावे असं वाटत असेल तुम्हाला, तर फक्त भगवंताचं नामस्मरण करा. ते नामस्मरण केल्यामुळे जगद्गुरु तुकोबारायला ज्ञान प्राप्त झालं. किती ज्ञान प्राप्त झालं? तुका सहज बोले वाणी, तया घरी वेदांत वाहे पाणी. वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, एराणी वहावा भार माथा. एवढं ज्ञान जगद्गुरु तुकोबारायला प्राप्त झालं. कशाच्या बळावर? तर फक्त नामस्मरणाच्या बळावरती. ते नामस्मरण आपल्या सगळ्यांकडनं घडावं, आपल्या सर्वांना मुक्ती प्राप्त व्हावी, आपले पाप जळून जावात, आपले वासना नष्ट होऊन जाव्यात आणि मनुष्य जीवनाचं कल्याण आपल्याला प्राप्त व्हावं. जसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणले की नाही, त्या नाण्याच्या बळावर मी केवढा घालू, अनुर येणू या थोकडा, तुका आकाशा एवढा. आणि जसं तुकोबाराय म्हणतात, या ज्ञानाच्या बळावरती आता मला काही करायचं शिल्लक राहिलं नाही. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. आता फक्त मी या जगावरती उपकार करण्याकरता या मूर्ती लोकामध्ये आहे, आता मला काही करण्याची गरज राहिलेली नाही. अशी जगद्गुरु तुकोबारायासारखी पूर्ण अवस्था आपल्याला प्राप्त व्हावी. आणि ती पूर्ण अवस्था परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय कारभारी महाराज यांनी आपली नोकरी सांभाळून प्राप्त करून घेतली. आल्याच्यानंतर आमच्या शुभम महाराजांनी मला त्यांची ती अलमारी दाखवली. 240 का 45 ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये. आश्चर्य वाटलं महाराज मला. आणि खरं सांगू का, वारकऱ्याचं हे खरं धन आहे. नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी. नामसंकीर्तन हेच खरं वैष्णवाचं धन आहे. किंवा आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. म्हणून कीर्तनाला मी जेव्हा फेटा बांधत होतो त्यावेळेला आमचे मित्र अण्णाबाबा मला म्हणले, ही ज्ञानेश्वरी आपण घेऊन जाऊ. म्हणलं अहो, वारकऱ्याचं खरं धन ज्ञानेश्वरी असते म्हणलं. आणि त्यांच्या वडिलांनी परंपरागत आलेलं हे धन त्यांच्याकडे आहे. आणि आपण जर मागितलं आणि त्यांनी जर देण्याची इच्छा नसली तर विनाकारण त्यांच्यावर धर्मसंकट कशाला? कारण वडिलाचं खरं जर धन कोणतं असेल ना, तर त्यांनी कमवलेली जमीन हे आपलं धन नाही. नीट ऐका, कारण ही जमीन कुणाच्याच बापाची राहिली नाही आतापर्यंत. एक काळ ती औरंगजेबाची होती, एक काळ संभाजीराजांनी हिसकून घेतली, एक काळ पुन्हा याच्यावरती इंग्रज येऊन नाचले, एक काळ पुन्हा कोणी तरी केली. आजा मेला पजा मेला बाप मसना नेला. आणि देखत देखत ना पण तूही तैसा झाला. आणि त्याच्याकरता तुम्ही भांडायला लागले तर तुमच्या तर जनावरात काय किंमत राहिली? म्हणून खरं धन जमीन नाही आहे, खरं धन आपलं घर नाही आहे, खरं धन जमीन बँकेतला बँक बॅलन्स नाही आहे. खरं धन जर कोणतं असेल तर गाथा, खरं धन जर कोणतं असेल तर ज्ञानेश्वरी. मग जगद्गुरु तुकोबाराय असं नाही म्हणले धनवानाची मला सेवा करायला मिळावी. तुकोबाराय काय म्हणले? गीता भागवत करीती श्रवण अखंड कीर्तन विठोबाचे, तुका म्हणे मज घडो त्याची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. म्हणजे जो गाथा वाचतो तुकोबाराय म्हणतात मला त्याची सेवा करायला मिळावी. जो ज्ञानेश्वरी वाचतो तुकोबाराय म्हणतात मला त्याची सेवा करायला मिळाली. आणि ऐका, तुम्हाला सांगून जातो, या सोनवणे परिवारातले लोक जरा कान उघडे ठेवून ऐका. तुमच्या वडिलांनी जो परमार्थ केला ना, हेच खरं धन आहे. याच्यापेक्षा दुसरं कोणतं धन नाही. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण होवावया जतन, हे उपाय लाभाचे. आजपर्यंत धन कोणाच्या मालकीचं राहिलं नाही. देह हे काळाचे आणि धन कुबेराचे. तेथे मनुष्याचे काय आहे? मनुष्याचं फक्त एवढंच आहे, तो नामस्मरण करू शकतो. मनुष्याच्या हातामध्ये एवढंच आहे, तो गाथा वाचू शकतो. मनुष्याच्या हातामध्ये एवढंच आहे, तो ज्ञानेश्वरी वाचू शकतो. म्हणून मायबाप, या नासक्या कुचक्या धनाकरता भांडत बसू नका, विनाकारण आपला वेळ वाया घालू नका. सर्वात श्रेष्ठ असणारं महान धन भगवंताचं नामस्मरण करा. ज्या नामस्मरणाच्या बळावरती जगद्गुरु तुकोबाराय व्यापकतेला प्राप्त झाले, ज्या नामस्मरणाच्या बळावरती वेदाचा अर्थ त्यांना माहिती झाला, ज्या व्यापकते नामस्मरणाच्या बळावरती त्यांच्या अंतकरणाच्या वासना नष्ट झाल्या, ज्या व्यापकतेच्या बळावरती परमात्मा त्यांच्या मागं पुढं फिरला, ते धन आहे नामस्मरण. आणि नामस्मरणाचं धन आपल्या मुखामध्ये नित्य राहावं, हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आमचे शुभम महाराज आळंदीला शिकतायत. भगवंत करो त्यांच्या अध्ययन पूर्ण हो, कारण अध्ययन करायचं म्हणल्याच्या नंतर फार प्रतिबंध येतात. बाबांना माहिती आहे, महात्मे पुढे बसले, त्यांना विचारा. हजारो विद्यार्थी आळंदीला येतात, पण काहीतरी प्रतिबंध आला की चालले मागं वापस. म्हणून आपल्या सगळ्यांच्या कृपेने या सोनवण्या कुळामध्ये, या घराण्यामध्ये हे बाबांची पिढी पुढं चालवण्याकरता त्यांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण, त्यांच्या गाथ्याचं पारायण, त्यांचे नामस्मरण, त्यांची वारी, आणि हे खरं आपलं धन आहे. देवा ही माझी मिरासी ठाव तुझे पायापाशी, याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. आणि अशी ही माझ्या वडिलाची मिराशी गा देवा. आणि ही परंपरा चालवण्याकरता, ही वारकरी परंपरा चालवण्याकरता या सोनवणे कुटुंबामध्ये एखादा हरिभक्त होणं फार गरजेचं आहे. आणि तो हरिभक्त आळंदीला येऊ पाहतोय. हे छोटंसं फूल हे उमलू पाहतंय. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने शुभम महाराजांचा परमार्थ पूर्ण व्हावा. अधिकही या कुळामध्ये जर कोणी घरात बसून नामस्मरण करत असतील, चिंतन करत असतील, तर त्यांचाही परमार्थ पूर्ण व्हावा. आणि जसा बाबाचा दिवस पूर्ण झाला, त्यांच्याकरता अभंग म्हणायला काय हरकत नाही. आता निश्चिंतीने
पावलो विसावा याजसाठी खेळा होता अट्टहास आणि असा तृप्तीचा ढेकर या कुळातल्या प्रत्येक व्यक्तीने द्यावा हीच बाबाला खरी श्रद्धांजली होईल. म्हणून ही शब्द कुसुमांजली पूजनीय कारभारी बाबांच्या चरणी मी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. वारकरी संप्रदायाच्या वतीनं समस्त जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी वेदांत